नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा विजया कम्प्युटर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचार पडलेला असेल की आपल्याला काय शिकायला मिळणार आहे. तर बघा, MSIT कोर्समधील सगळ्यात पहिलं टॉपिक म्हणजे वर्ड. तर बघा, वर्ड या टॉपिकबद्दल मी सर्व माहिती आणि त्यामध्ये दिलेले सर्व क्वेश्चन आपण सॉल्व करून घेणार आहोत. तर बघा, वर्ड या टॉपिकचे आपल्याला 148 क्वेश्चन दिलेले आहेत. तर 148 क्वेश्चनमध्ये एकूण काही सिंपल क्वेश्चन आहेत आणि काही डिफिकल्ट क्वेश्चन आहेत. तर आज आपण स्पेशली वर्ड या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवत आहे. तर त्याचमुळे MSIT कोर्समधील तुम्हाला हे टॉपिक अतिशय सोपं आणि सुलभ वाटायला लागावं, त्यासाठी मी हे सर्व क्वेश्चन तुम्हाला सोडून दाखवणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघाल तर MSIT कोर्समधील हे टॉपिक तुमच्यासाठी खूप सोपं आणि सुलभ होईल. तर चला स्टार्ट करूया मग. आणि स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर विजया कम्प्युटर या चॅनलवर नवीन आलेले असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि तुमच्या इतर गरजू मित्रांना शेअर करा. तर बघा, वर्ड या टॉपिकमधला पहिला क्वेश्चन काय म्हटलेला आहे आपल्याला. तर बघा, आपल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याला बोल्ड इफेक्ट अप्लाय करा. तर दुसऱ्या वाक्याला म्हटलेलं आहे, तर दुसऱ्याच वाक्याला आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. बघा, आपल्याला दुसऱ्या वाक्याच्या अगोदर इथे पूर्वीच कर्सर न्यायचा आहे असा आणि डबल क्लिक करायचा आहे. त्यामुळे काय होईल, आपलं वाक्य सिलेक्शन होईल. सिलेक्शन झाल्यानंतर काय करायचं आहे, बघा इथे बरेचसे टॅब आपल्याला दिलेले आहेत. तर होम टॅबमध्ये सध्या आपण उपस्थित आहोत. तर होम टॅबमधल्या काय करायचं आहे, फॉन्ट या ग्रुपमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, इफेक्ट कोणता म्हटलेला आहे, बोल्ड. व्यवस्थित क्वेश्चन वाचायचा आहे, घाई अजिबातही करायची नाही आहे. MSITच्या एक्झामच्या वेळेसही नाही आणि आतासुद्धा नाही. तर बघा, दुसऱ्या वाक्याला बोल्ड म्हटलेलं आहे. तर बघा, फॉन्ट या ग्रुपमध्ये बोल्ड इफेक्टचं ऑप्शन दिसत आहे. काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते, नवीन असले किंवा काही कन्फ्यूज असतात, तर त्यांना ऑप्शन कोणतं कुठे आहे ते सुद्धा कन्फ्यूज असतात. तर त्यामुळे काय करायचं आहे, अशा इफेक्ट्सवर बऱ्याच तुम्ही कर्सर जर नेऊन ठेवला तर बघा त्याचं नाव दाखवते. इटॅलिक, बोल्ड, अंडरलाईन असे बरेचसे प्रकार इथे इफेक्ट दिलेले आहे. तर आपल्याला बोल्ड म्हटलेलं आहे, तर बोल्ड करून घ्यायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 5व्या वाक्याला बोल्ड आणि अंडरलाईन स्टाईल अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर बघा, 5व्या वाक्याला म्हटलेलं आहे, तर काय करायचं आहे, आपल्याला 5व्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. यापूर्वी मी सांगितलेलं आहे तुम्हाला. बघा, 5व्या वाक्याच्या पूर्वी असा कर्सर न्यायचा आहे आणि डबल क्लिक करून ते वाक्य सिलेक्शन करून घ्यायचं आहे. बघा, सिलेक्शन केल्यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये बोल्डसुद्धा सांगितलेला आहे इफेक्ट, त्यानंतर अंडरलाईनसुद्धा सांगितलेलं आहे. तर हे सर्व इफेक्ट आपल्याला कुठे मिळणार आहेत, होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बोल्ड करायचं आहे, त्यानंतर आपल्याला अंडरलाईन ही स्टाईल सांगितलेली आहे. तर बघा, आपल्या क्वेश्चनमध्ये अंडरलाईन म्हटलेलं आहे, ओनली अंडरलाईन. अंडरलाईनच्या समोर आपल्याला डबल अंडरलाईन म्हटलेलं नाही आहे, वेव अंडरलाईन किंवा अंडरलाईनचा कोणताही प्रकार न सांगितलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अंडरलाईन म्हटल्यास डायरेक्ट अंडरलाईनवर जाऊन आपण क्लिक करू शकतो एक सिंगल. तर बघू शकता आपल्या वाक्याला अंडरलाईन अप्लाय झालेली आहे. म्हणजेच अंडरलाईनसाठी आपण इथे डायरेक्ट क्लिक करू शकतो. आणि अंडरलाईनचे प्रकार म्हटलं तर बघा, इथे ट्रायंगल शेपचा ॲरो दिसत आहे आपल्याला स्मॉल साईजमध्ये. यावर क्लिक केल्यावर आपल्याला इथे बरेचसे प्रकार अंडरलाईनचे मिळून जातात. तर सिंगल अंडरलाईन आपण केलेली आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून बोल्ड आणि स्ट्राईक थ्रू करा. तर बघा, इथे आपल्याला 2 इफेक्ट आपल्या वाक्याला द्यायचे आहेत. तर कोणत्या, तर 5व्या. बरेचसे विद्यार्थी हडबडीमध्ये घाईमध्ये वाचतात क्वेश्चन आणि वाक्यच कोणतं आहे ते विसरून जातात. तसं करायचं नाही आहे. व्यवस्थित आपला हळूवारपणे एक्झामच्या वेळेससुद्धा क्वेश्चन हळूवार समजून घेऊन वाचायचा आहे आणि त्यानंतरच सोडवायचा आहे. त्यामुळे काय होईल, तुमचा पेपर सोपा जाईल आणि तुम्हाला कन्फ्युजन कमीत कमी होईल. तर 5व्या वाक्याला सिलेक्शन करा. सिलेक्शन केल्यानंतर बोल्ड करायचं आहे आपल्याला,
फॉन्ट या ग्रुपमध्ये बोल्ड हे ऑप्शन आहे. त्यानंतर स्ट्राईक थ्रू ऑप्शनसुद्धा आपल्याला इथे दिलेला आहे. बघू शकता, काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते की हे स्ट्राईक थ्रू आहे की हे आहे. तर त्यामुळे साठी काय करायचं आहे, त्यावर कर्सर ठेवायचं आहे आणि आपल्याला नाव लगेच खाली एका बॉक्समध्ये दिसून जाईल बघा अशा प्रकारे. तर बघा इथे आपलं स्ट्राईक थ्रू इफेक्ट आहे यावर. तर बघा स्ट्राईक थ्रू इफेक्ट आपल्याला इथे दिलेला आहे. तर यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्या वाक्याला स्ट्राईक थ्रू इफेक्ट अप्लाय झालेला आहे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये अजेंडा या शब्दाला डबल अंडरलाईन स्टाईल लागू करा म्हटलेलं आहे. तर बघा डबल अंडरलाईन स्टाईल लागू करा म्हटलेलं आहे. तर आता इथे आपल्याला अंडरलाईनचा प्रकार दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला डबल अंडरलाईन म्हटलेला आहे. शब्दाला म्हटलेलं आहे, तर शब्दाला आपल्याला बघा अशा कर्सरद्वारे डबल क्लिक करून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्या शब्दाच्या मधोमध कर्सर न्यायचा आणि डबल क्लिक करायचं, त्यामुळे आपला शब्द सिलेक्शन होऊन जाईल. त्यानंतर काय करायचं आहे, होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये अंडरलाईनच्या या ॲरोवर क्लिक करायचं आहे, कारण अंडरलाईनचा प्रकार आपल्याला सांगितलेला आहे. तर कोणता, तर डबल अंडरलाईन. बघा इथे डबल अंडरलाईन आपल्याला दिलेली आहे. तर यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. तर MSIT कोर्समध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केली त्याच्यासाठी हा वर्डचा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. म्हणजे सोपेसुद्धा सुरुवातीपासून स्टार्टिंगचे आपले क्वेश्चन दिलेले आहे यामध्ये. तर कोणीही हा व्हिडिओ पाहिला तर त्याच्यासाठी एकदम उपयोगाचा ठरेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल लागू करा. तर बघा आता इथे वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल म्हणत आहे. तर यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा असतो नेहमीच. संपूर्ण डॉक्युमेंटला लक्षात येत आहे इथे काय म्हटलेलं आहे, संपूर्णसाठी काय करायचं आहे, डॉक्युमेंटमध्ये क्लिक करायचं आहे Ctrl+A नी सर्व डॉक्युमेंट आपलं सिलेक्शन होऊन जाईल. किंवा कुणाला वाटत असेल की इथूनच आपल्याला टॅबमधून आपल्याला ऑप्शन नाही आहे का, तर बघा होम टॅबमध्ये आहे ऑप्शन आणि खूप सोपं आहे. तर बघा होम टॅबमधल्या सगळ्यात लास्ट बघा इथे एडिटिंग ग्रुप आहे, इथे सिलेक्टचं ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं, इथून सिलेक्ट ऑल करायचं. सिलेक्ट ऑल केल्यानंतर बघा आपलं डॉक्युमेंट सिलेक्शन झालं. आणि सोपं आपण कीबोर्डचं सुद्धा बटन असं Ctrl+A दाबू शकतो, म्हणजे ऑल सिलेक्शन होईल. तर बघा सिलेक्शनचं तर झालं. तर आता त्यानंतर काय करायचं आहे, वर्ड ओनली अंडरलाईन स्टाईल आपल्याला अप्लाय करायची आहे डॉक्युमेंटला. तर बघा होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये या अंडरलाईनच्या ॲरोवर क्लिक करायचं आहे. ट्रायंगल शेपचा जो ॲरो आहे ना त्यावर क्लिक करायचा. तर वर्ड ओनली म्हटलेला आहे. तर बघा यामध्ये आपल्याला वर्ड ओनली अंडरलाईन इथे दिलेली नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, मोर अंडरलाईन्समध्ये जायचं आहे. मोर अंडरलाईन्समध्ये गेल्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, वर्ड ओनली. तर बघा इथे अंडरलाईन स्टाईलचं ऑप्शन दिलेलं आहे. तर इथे नॉन आहे, तर या ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्याखाली बघू शकता तुम्ही इथे आपल्याला वर्ड ओनली अंडरलाईन मिळालेली आहे. यावर क्लिक करा, ओके करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये संपूर्ण डॉक्युमेंटला वेव्ह अंडरलाईन स्टाईल लागू करा. तर वेव्ह म्हणजे समुद्राची लाट, त्या लाटेप्रमाणेच आपल्या डॉक्युमेंटला आपल्याला काय करायचं आहे, अंडरलाईन स्टाईल लागू करायची आहे. तर सर्व डॉक्युमेंटला तर Ctrl+A आपल्याला दाबून घ्यायचं आहे बघा, किंवा इथून सिलेक्शन करून करू शकता. त्यानंतर वेव्ह अंडरलाईन स्टाईल म्हटलेलं आहे. तर बघा होम टॅबमधल्या अंडरलाईन या ऑप्शनवर क्लिक करा ॲरोवर आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वेव्ह अंडरलाईन म्हटलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही इथे वेव्ज आपल्याला दिसत आहे, लाटेप्रमाणे अंडरलाईन दिसत आहे आणि तीच अंडरलाईन आहे वेव्ह अंडरलाईन. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. तर खूप सोपे क्वेश्चन आहे, समजून व्यवस्थितरित्या आपल्याला लक्षात घेऊन सोडवायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, संपूर्ण डॉक्युमेंटला स्ट्राईक थ्रू इफेक्ट अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर बघा संपूर्ण डॉक्युमेंटला म्हटल्यानंतर आपल्याला एकच करायचं आहे, Ctrl+A करायचं आहे, म्हणजे आपलं डॉक्युमेंट ऑल सिलेक्शन होईल. संपूर्ण म्हटल्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंटला सिलेक्शन पूर्वी करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्राईक थ्रू इफेक्ट म्हटलेला आहे. तर बघा होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये स्ट्राईक थ्रू इफेक्ट आपल्याला दिलेला आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि आपला आन्सर
सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संपूर्ण डॉक्युमेंटला बोल्ड आणि अंडरलाईन स्टाईल अप्लाय करा. तर बघा, संपूर्ण डॉक्युमेंटला म्हणजेच Ctrl+A ऑल डॉक्युमेंट सिलेक्शन करून घ्या. होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमधून सगळ्यात पहिल्यांदा बोल्ड करायचं आहे. बोल्ड केल्यानंतर डायरेक्ट अंडरलाईनवर जाऊन क्लिक करा. कारण इथे अंडरलाईनचा कोणताही प्रकार आपल्याला दिलेला नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट अंडरलाईन आपली अप्लाय करू शकतो आपण आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. बघा अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इंट्रोडक्शन टू द स्टडी या टेक्स्टला कॅलिब्री फॉन्ट अप्लाय करा. तर बघा, या टेक्स्टला आपल्याला कॅलिब्री फॉन्ट अप्लाय करायचा सांगितलेला आहे. तर सगळ्यात पहिले अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. बघा, या टेक्स्टच्या अगोदर कर्सर न्यायचं इथे थोडीशी स्पेस सोडून आणि इथे जाऊन डबल क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपलं जे टेक्स्ट दिलेलं आहे ते सिलेक्शन होईल. सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये इथे बघू शकता तुम्ही फॉन्ट्स दिलेला आहे. फॉन्ट्सचं ऑप्शन इथे ॲरो, अदरवाईज फॉन्ट बघण्यासाठी आपल्याला इथे ॲरो दिलेला आहे, यावर क्लिक करायचं आहे. बघू शकता इथे कॅलिब्री फॉन्ट आपल्याला मिळालेला आहे, यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा दुसऱ्या वाक्याची फॉन्ट साईज बदलून ती 14 इतकी करा म्हटलेलं आहे. तर बघा, दुसऱ्या वाक्याची म्हणत आहे तर दुसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फॉन्ट साईज बघा कशामध्ये आहे, होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये फॉन्ट साईज दिलेला आहे, ॲरोवर क्लिक करा. यामध्ये जाऊन आपल्याला 14 ही साईज करायची आहे. 14 साईज केल्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून सबस्क्रिप्ट करा. तर बघा, तिसऱ्या वाक्याचा म्हटल्यास तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. तिसऱ्या वाक्याच्या अगोदर कर्सर न्यायचा, डबल क्लिक करून वाक्य सिलेक्शन करायचं. त्यानंतर सबस्क्रिप्ट हे इफेक्ट आपल्याला द्यायचं आहे. होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये बघा इथे सबस्क्रिप्ट नावाचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला राईट मार्जिन 0.75 इंच असे सेट करा म्हटलेले आहे. तर बघा, मार्जिनसाठी काय करायचं असते, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. लक्षात ठेवा, लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. पेज सेटअप या ग्रुपमध्ये मार्जिनच्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर कस्टम मार्जिनमध्ये जायचं आहे. कस्टम मार्जिनमध्ये गेल्यानंतर बघा इथे टॉप, लेफ्ट, लिटर, बॉटम, राईट. तर आपल्याला राईटच म्हणत आहे, तर राईटच्या समोर सेंटीमीटर दिलेलं आहे, ते सर्व काही काढून टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर 0.75 म्हटलेलं आहे आपल्याला आणि इंचेससाठी काय करायचं आहे, IN तिथे टाकायचं आहे. IN टाकायचं विसरायचं नाही आहे, कारण आपल्या क्वेश्चनमध्ये इंच असा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, ओके करा. ओके केल्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट बदलून तो टाइम्स न्यू रोमन करा. तर दुसऱ्या वाक्याचा म्हणत आहे, दुसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर फॉन्ट आपल्याला टाइम्स न्यू रोमन. तर बघा, या ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि टाइम्स न्यू रोमन हा फॉन्ट आपण बघून घेऊ शकतो, किंवा कुणाला मिळत नसेल तर बघा सर्च बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. त्यामध्ये काय टाईप करून टाकायचं आहे, टाइम्स, TIMES. बघा, टाइम्स हा शब्दच आपण टाईप केला तर त्याच पुढे आपल्याला न्यू रोमन हे नाव तिथे ब्लू याच्यामध्ये दिसत आहे. तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि एक एंटर करा. मग बघा, आपल्या सेकंड नंबरच्या वाक्याला टाइम्स न्यू रोमन हा फॉन्ट अप्लाय झालेला आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील 7व्या वाक्याची फॉन्ट साईज 48 करा. तर 7व्या वाक्याची म्हणत आहे, 7व्या वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर फॉन्ट साईज आपल्याला 48 म्हटलेलं आहे. होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमधून फॉन्ट साईजमध्ये क्लिक करायचं आहे.
त्यानंतर आपल्याला 48 म्हटलेलं आहे, तर बघा 48 कुठे आहे यावर क्लिक करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची टॉप मार्जिन 4.5 इंच करा. तर बघा आता टॉप मार्जिन म्हटलेलं आहे, यापूर्वी आपल्याला काय म्हटलेलं होतं, राईट मार्जिन. तर बघा लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, मार्जिन म्हटलेलं आहे 4.5 आणि इंच म्हटलेलं आहे. तर बघा लेआउटमध्ये जायचं आहे यासाठी, आणि कधीही मार्जिन म्हटल्यानंतर लेआउटमध्येच जायचं असते. आणि आता आपल्याला मार्जिनमधले बरेचसे क्वेश्चन विचारला जाऊ शकते. कधी कधी मॉडरेट करा, नॅरो करा, नॉर्मल करा असंही सांगतात. तर इथूनच सुद्धा क्लिक करून आपण तो क्वेश्चन सोडू शकतो. तर बघा इथे आपल्याला ऑप्शन मिळत नाही, त्यामुळे आपल्याला कस्टम मार्जिन्समध्ये जायचं असते. यामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे बघा टॉप मार्जिन सगळ्यात टॉप जागेवर दिसत आहे. तर यामधलं जे काय आहे ते काढून टाकायचं आहे आणि तिथे आपल्याला 4.5 असं टाकायचं आहे आणि इंचेससाठी IN टाकायचं आहे. बघा IN टाकायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याला बोल्ड तसेच इटॅलिक करा आणि फॉन्ट साईज 24 करा. एकदम सोपा क्वेश्चन आहे हा. तर तिसऱ्या वाक्याला म्हटलेलं आहे, तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये आपल्या क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणेचे सर्व इफेक्ट इथे दिलेला आहे. तर सगळ्यात पहिले बोल्ड म्हटलेलं आहे, बोल्ड करून घ्या. त्यानंतर इटॅलिक म्हटलेलं आहे, इटॅलिक करून घ्यायचं आहे. आणि फॉन्ट साईज 24, तर फॉन्ट साईजमध्ये जायचं आहे आणि 24ला सिलेक्शन करायचं आहे. यामधली एक जरीही गोष्ट किंवा इफेक्ट तुम्ही जर विसरलात सोडवण्यासाठी तर तुमचा क्वेश्चन नक्की चुकेल. त्यामुळे लक्षपूर्वक आपला क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा असतो एक्झामच्या वेळेससुद्धा, आणि कधीही प्रॅक्टिस करता तेव्हासुद्धा लक्ष देऊन प्रश्न वाचायचा, म्हणजेच व्यवस्थित लक्षात राहते आणि रिव्हिजन करायची सुद्धा गरज नाही राहत. तर बघा आपण सर्व काही सॉल्व केलेलं आहे, बोल्ड, इटॅलिक आणि 24 साईजसुद्धा केलेली आहे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून सुपरस्क्रिप्ट करा. तर बघा तिसऱ्या वाक्याचा म्हटलेला आहे, तर तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे आपल्याला, फॉन्ट इफेक्ट सुपरस्क्रिप्ट. तर बघा फॉन्ट इफेक्ट म्हटल्यानंतर होम टॅबमधल्या फॉन्टमध्ये जाऊन आपल्याला इथे जाऊन सुपरस्क्रिप्ट करायचं आहे. तर बघा इथे सुपरस्क्रिप्टचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याला रेड कलरने हायलाईट करा. तर बघा तिसऱ्या वाक्याला म्हटलेलं आहे, क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा असतो लक्ष देऊन. तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, रेड कलरने हायलाईट करा. तर रेड कलरने हायलाईट करण्यासाठी काय करायचं आहे, होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये बघा इथे कलर आपल्याला दिलेला आहे. तर इथे एक कलर आहे टेक्स्ट हायलाईट कलर, दुसरा कलर जो आहे तो आहे फॉन्ट कलर. म्हणजे टेक्स्ट जे असतात त्यांचा फॉन्ट कलर चेंज आपण करू शकतो. तर आपल्याला हायलाईट म्हटलेलं आहे, तर हायलाईटवर क्लिक करायचं आहे आणि रेड म्हटलेलं आहे, तर रेडवर क्लिक करा आणि बघू शकता आपलं वाक्य आपल्याला रेड कलरने हायलाईट झालेलं दिसत आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा टेक्स्ट कलर पर्पल करा. तर बघा दुसऱ्या वाक्याचा टेक्स्ट कलर पर्पल करण्यासाठी काय करायचं आहे, दुसऱ्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या डबल क्लिक करून. त्यानंतर त्या वाक्याचा टेक्स्ट कलर म्हटलेला आहे. तर बघा होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये इथे आपल्याला टेक्स्ट कलर दिलेला आहे. तर टेक्स्ट कलर पर्पल करा म्हटलेला आहे. तर बघा यासाठी काय करायचं आहे, टेक्स्ट कलर म्हटल्यास आपल्याला या टेक्स्ट कलरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पर्पल कलर म्हटलेला आहे. तर बघा इथे पर्पल कलर आपल्याला दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा,
दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा हायलाईट कलर बदलून 50% ग्रे करा. तर दुसऱ्या वाक्याचं म्हणत आहे दुसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करा. हायलायटिंग म्हटल्यानंतर कधीही आपल्याला होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये इथे हायलाईट कलर दिलेला आहे, हे गोष्ट विसरायची नाही अजिबात. यावर क्लिक करा. यामधून 50% आपल्याला ग्रे म्हणत आहे. तर बघा 50% ग्रे आपल्याला कुठे दिलेला आहे, तर हाच कलर 50% ग्रे आहे. यावर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा टेक्स्ट कलर बदलून डार्क ब्लू करा. तर 5व्या वाक्याचा म्हटलेला आहे, 5व्याच वाक्याला सिलेक्शन करून घ्या. त्याचा टेक्स्ट कलर डार्क ब्लू. तर बघा इथेच टेक्स्ट कलर दिलेला आहे फॉन्ट या ग्रुपमध्ये. यामधून आपल्याला डार्क ब्लू म्हटलेला आहे, डार्क ब्लू करा. तर बघा 5वं जे वाक्य आहे आपल्याला डार्क ब्लू दिसत आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमधील पहिले वाक्य येलो कलरने हायलाईट करा. तर बघा पहिले वाक्य म्हणजे इथे एकच टेक्स्ट दिलेला आहे, त्याला सिलेक्शन करा आणि याला आपल्याला काय करायचं आहे, हायलाईट म्हटलेलं आहे. तर फॉन्ट या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला येलो कलर द्यायचा आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या टेक्स्टचे कॅपिटलायझेशन बदलून ते अप्पर केस करा म्हटलेलं आहे. तर बघा कॅपिटलायझेशन बदलण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कीबोर्ड या टेक्स्टला सगळ्यात पहिले सिलेक्शन करून घ्या. बघा अशा प्रकारे डबल क्लिक करायचं आहे कीबोर्ड या टेक्स्टवर जाऊन. त्यानंतर कॅपिटलायझेशन आपल्याला अप्पर केस म्हटलेलं आहे. तर बघा होम टॅबमधल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये चेंज केसचं ऑप्शन दिलेलं आहे. चेंज केसमध्ये जाऊन आपण अप्पर केस करू शकतो, टॉगल केस करू शकतो, लोअर केस करू शकतो, सेंटेन्सेस केस करू शकतो. लोअर केस म्हणजे सर्व शब्द जे आहे ते आपल्याला स्मॉल लिपीमध्ये दिसतात. अप्पर केस म्हणजे सगळे आपल्याला कॅपिटलमध्ये दिसतात. आणि कॅपिटल ईच वर्ड म्हणजे आपल्या टेक्स्टचा जो पहिला वर्ड आहे तो आपल्याला कॅपिटल मिळतो. टॉगल केसमध्ये आपल्याला स्मॉल याच्यामध्ये वर्ड. असेच प्रकार आहेत. तर आपण चेंज केसमध्ये करून घेऊ शकतो. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे आपल्या क्वेश्चनमध्ये अप्पर केस. तर आपल्याला अप्पर केस करायचं आहे आणि बघा सर्व टेक्स्ट आपल्याला कॅपिटलायझेशनमध्ये मिळालेले आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याची केस बदलून अप्पर केस करा. तर बघा दुसऱ्या वाक्याची म्हटलेलं आहे, दुसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. कन्फ्यूज होऊन दुसरं म्हटलं तर तिसरं नाही आणि तिसरं म्हटलं तर पहिलं नाही, असं अजिबात करायचं नाही आहे. त्यानंतर अप्पर केसच म्हटलेलं आहे आपल्याला. पुन्हा फॉन्ट या ग्रुपमध्ये जाऊन चेंज केस या ऑप्शनवर क्लिक करा, अप्पर केसवर क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व डॉक्युमेंटचे कॅपिटलायझेशन बदलून ते लोअर केस करा. तर बघा सर्व डॉक्युमेंटचे म्हटल्यानंतर कंट्रोल+A आपल्याला दाबायचं आहे आणि अशा प्रकारे ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे. ऑल सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फॉन्ट या ग्रुपमध्ये चेंज केसचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर जाऊन क्लिक करायचं आहे आणि यामधून आपल्याला लोअर केस करायचं आहे. यापूर्वी आपण अप्पर केस केलं, आता लोअर केस करायचं आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतरचा दिलेल्या डॉक्युमेंटमधील दिस समर हेल्प युअर चाइल्डपासून सुरू होणाऱ्या पॅरेग्राफचे कॅपिटलायझेशन बदलून ते अप्पर केस करा. तर बघा दिस समर हेल्प युअर चाइल्डपासून सुरू होणारा पॅरेग्राफ म्हणजेच या पॅरेग्राफला आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. बघा 3दा या पॅरेग्राफवर जाऊन क्लिक करायचं आहे म्हणजे हा पॅरेग्राफ सिलेक्शन होईल. तर बघा या पॅरेग्राफचं आपल्याला कॅपिटलायझेशन बदलून अप्पर केस करायचं आहे. तर बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये चेंज केसचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर जाऊन क्लिक करा, यामधून अप्पर केस करायचा आहे आणि बघू शकता पॅरेग्राफ जो आहे तो अप्पर केसमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये द मॅन ॲम ऑफ एव्हरीपासून सुरू होणारा पॅरेग्राफ जस्टिफाय करा. तर बघा पॅरेग्राफ जस्टिफाय करायचा असेल तर काय करायचं आहे आपल्याला, कुठे आहे जस्टिफायचं ऑप्शन, नवीन विद्यार्थ्यांना माहीत नसते. तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला, द मॅन ॲम ऑफ एव्हरी म्हटलेला आहे. तर बघा इथून सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे,
पॅरेग्राफला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण पॅरेग्राफला सिलेक्शन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघा होम टॅबमधल्या पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये इथे बघा जस्टिफायचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचे टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर करा. तर बघा दुसऱ्या वाक्याचे म्हटलेलं आहे, तर दुसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला सेंटर म्हटलेलं आहे. तर अलाइनमेंट कशामध्ये आहे, राईट, लेफ्ट. तर बघा होम टॅबमधल्या पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये अलाइनमेंटचे ऑप्शन्स दिलेले आहे. तर बघा इथे आपल्याला राईट अलाइन दिसत आहे, इथे लेफ्ट आहे आणि ही बघा सेंटर अलाइन. या सेंटर अलाइनवर क्लिक करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील चौथ्या वाक्याची अलाइनमेंट जस्टिफाय करा. तर बघा चौथ्या वाक्याची अलाइनमेंट जस्टिफाय करण्यासाठी काय करायचं आहे, चौथ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. चौथ्या वाक्याला सिलेक्शन करा. पॅरेग्राफ या ग्रुपमधून आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. तर बघा इथे जस्टिफाय या ऑप्शनवर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये चित्र लेफ्ट बाजूला अलाइन करा. तर बघा लेफ्ट बाजूला अलाइन म्हटलेलं आहे. पुन्हा आपल्याला चित्र अलाइन करायचं आहे. चित्राला सिलेक्शन करायचं आहे. एक क्लिक करा, अशा प्रकारे सिलेक्शन करा. त्यानंतर पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये आपल्याला लेफ्ट बाजूला म्हटलेलं आहे. तर बघा इथे लेफ्ट अलाइन आपल्याला दिलेले आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये चित्र राईट बाजूला अलाइन करा. तर पुन्हा त्याच प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे. आपल्या चित्राला सिलेक्शन करा डबल क्लिक करून. त्यानंतर पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये आपल्याला राईट अलाइन दिलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथे दिलेली आहे. तर यावर क्लिक करा. बघा राईट बाजूला आपलं जे चित्र आहे ते कन्वर्ट झालेलं आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्ट सेंटर अलाइन करा. तर बघा सर्व टेक्स्ट म्हणत आहे, म्हणजेच डॉक्युमेंटमधील आपल्याला सर्व टेक्स्टला सिलेक्शन करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, सर्व म्हणजेच ऑल सिलेक्शन करून घेऊया आपण. इथून सुद्धा करू शकता, Ctrl+A ने सुद्धा करू शकता. त्यानंतर सेंटर अलाइन म्हणत आहे, तर यासाठी पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये जाऊन सेंटर अलाइनमेंटवर क्लिक करा. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग मल्टिपल 3 लाईन करा म्हटलेलं आहे. तर बघा आता लाईन स्पेसिंगचा ऑप्शन आहे, तो सुद्धा आपल्याला पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये मिळतो. तर बघा दुसऱ्या वाक्याला म्हटलेलं आहे, तर दुसऱ्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या. दुसऱ्या वाक्याला सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, लाईन स्पेसिंग. तर बघा इथे लाईन स्पेसिंगचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे. यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला मल्टिपल 3 लाईन म्हटलेलं आहे. तर बघा इथे 3 लाईनचा ऑप्शन दिलेला आहे. 2.5, 2 पॉईंट, 2 लाईन म्हटल्यास इथे 1.5 दिलेलं असल्यास 1.5 करायचं आहे. मल्टिपल 3 लाईन म्हटलेलं आहे, तर बघा इथे 3चं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग डबल करा. तर बघा लाईन स्पेसिंग डबल म्हणजे 2चा आकडा आपल्याला दिसून येतो. तर डबल करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये लाईन स्पेसिंग या ऑप्शनवर जाऊन क्लिक करा. त्यानंतर आपल्याला डबल म्हटल्यास बघा इथे डबलचा ऑप्शन दिलेला आहे. 2.0 दिसत आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. काय म्हटलेलं आपल्याला, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग 1.5 लाईन करा म्हटलेलं आहे. तर बघा 1.5 लाईन्स आपल्याला इथं स्पेशली नाव दिलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे, तिसऱ्या वाक्याला जाऊन सिलेक्शन करून घ्या. पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये जाऊन लाईन स्पेसिंग या ऑप्शनला ओपन करा. यामधून 1.5 सिलेक्ट करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याची लाईन स्पेसिंग मल्टिपल 4 लाईन करा. तर आता तुम्हाला विचार पडलेला असेल की 4 लाईन तर तिथं दिसत नाही आहे. तर बघा, सगळ्यात पहिले आपलं वाक्य सिलेक्शन करून घेऊया. सिलेक्शन केल्यानंतर पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये लाईन स्पेसिंगच्या ऑप्शनला ओपन करायचं आहे. तर बघा इथे दिसत नाही आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, लाईन स्पेसिंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यामधून आपल्याला मल्टिपल 4 लाईन म्हटलेलं आहे. तर बघा इथे लाईन स्पेसिंगमध्ये इथे सिंगल दिलेला आहे. या ॲरोवर इथे जाऊन क्लिक करायचं आहे आणि यामधून आपल्याला काय करायचं आहे, मल्टिपल हे ऑप्शन घ्यायचं आहे. आणि बघा इथे ॲडच्या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, 4 हे ऑप्शन टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे. त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये AB फॉर्मॅट नंबर लिस्ट प्रत्येक युनिटसाठी अप्लाय करा. तर बघा प्रत्येक युनिटसाठी आपल्याला नंबर लिस्ट ॲड करण्यासाठी आपल्या डॉक्युमेंटला सगळ्यात पहिले ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये बघा इथे आपल्याला नंबरिंगचं ऑप्शन दिलेलं आहे, बुलेट्सचं ऑप्शन दिलेलं आहे. तर बघा नंबरिंगच्या ऑप्शनवर जाऊन क्लिक करायचं आहे. यामधून आपल्याला कोणता फॉर्मॅट म्हटलेला आहे, AB. तर बघा इथे AB फॉर्मॅट आपल्याला दिसत आहे, कॅपिटल AB मधला, आणि आपल्या क्वेश्चनमध्ये सुद्धा कॅपिटलमधून ABCD फॉर्मॅट दाखवत आहे. तर त्यावर क्लिक करा आणि बघा क्लिक करता क्षणीच आपल्या डॉक्युमेंटला ABC फॉर्मॅट कन्वर्ट झालेला आहे. आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅरेग्राफ, मार्क्स, लाईन, ब्रेक्स, टॅब, स्टॉप्स आणि स्पेसेस यांसारखे नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर दर्शवा म्हटलेलं आहे. तर बघा ह्या सर्व गोष्टी दर्शवण्यासाठी पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये एक ऑप्शन दिलेला आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, आपल्या पॅरेग्राफला ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये बघा हे सर्व नॉन प्रिंटिंग कॅरेक्टर्स दाखवण्यासाठी हे ऑप्शन दिलेलं आहे. तर बघा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅरेग्राफ 6 मधील लिस्टची नंबरिंग स्टाईल बदलून रोमनच्या ऐवजी ABCD अशी करा म्हटलेलं आहे. तर बघा क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, या लिस्टला सगळ्यात पहिले आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये नंबरिंगमध्ये जाऊन आपल्याला ABCD हा फॉर्मॅट इथे लागू करायचा आहे. बघा अशा प्रकारे क्लिक करता क्षणीच त्या पॅरेग्राफला रोमनच्या ऐवजी ABCD हा फॉर्मॅट मिळालेला आहे. आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये यादी चढत्या म्हणजेच असेंडिंग क्रमाने सॉर्ट करा म्हटलेलं आहे. तर बघा आता चढत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्या डॉक्युमेंटला आपल्याला Ctrl+A नी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, असेंडिंग सॉर्ट करा. तर यासाठी पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये सॉर्ट अँड फिल्टरचं ऑप्शन दिलेलं आहे. तर बघू शकता इथे यावर क्लिक करा. बघा एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे आणि यामध्ये सॉर्ट टेक्स्टच्या बॉक्समध्ये असेंडिंग आणि त्याखाली डिसेंडिंग असे 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. तर कधी कधी असेंडिंग सांगतात, कधी कधी डिसेंडिंग सांगतात. तर आत्ता आपल्याला असेंडिंग करायचं आहे. यावर क्लिक करा, त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा आता या क्वेश्चनमध्ये आपल्याला डिसेंडिंग सॉर्ट करा म्हटलेलं आहे. तर त्याप्रमाणेच आपल्याला हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. Ctrl+A नी सिलेक्शन करून घ्या. पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये सॉर्ट अँड फिल्टरच्या ऑप्शनवर जाऊन क्लिक करायचं आहे. तर बघा सॉर्ट या फिल्टर या ऑप्शनवर जाऊन क्लिक करायचं आहे आणि यामधून डिसेंडिंग हे ऑप्शन निवडा. त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून क्रमांक दिलेली यादी म्हणजेच नंबरिंग लिस्ट काढून टाका. तर काढून टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला पहिले ऑल डॉक्युमेंट आपलं सिलेक्शन करून घ्यावं लागेल. त्यामुळेच ती नंबर लिस्ट डिलीट होईल, रिमूव्ह होईल. तर काय करायचं आहे, पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये नंबरिंगमध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला नॉन करायचं आहे. बघा नॉन केल्याबरोबरच
जे काय फॉर्मॅटिंग होतं ते निघून गेलेलं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमधून क्रमांक दिलेली यादी म्हणजेच नंबरिंग लिस्ट काढून टाका म्हटलेलं आहे. तर पुन्हा ह्याचं सुद्धा तसंच आहे. डॉक्युमेंट सिलेक्शन करून घेऊया, नंबरिंग लिस्टवर जाऊन क्लिक करायचं आहे आणि नॉन करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये जेथे कॉस्ट शब्द आहे तेथे रेट हा शब्द सर्व डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा म्हटलेला आहे. तर रिप्लेस करण्यासाठी काय करायचं, एकदम सोपा प्रश्न आहे हा. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, होम टॅबमधल्या एडिटिंग या ग्रुपमध्ये रिप्लेसचा ऑप्शन दिलेला आहे. यावर जाऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर फाइंड अँड रिप्लेस हा बॉक्स ओपन झालेला आहे. तर बघा, फाइंड वॉटच्या बॉक्समध्ये कॉस्ट हा शब्द आपल्याला टाकायचा आहे. कॉपी पेस्ट करा किंवा टाईप करून सुद्धा टाकला तरीही चालेल. त्यानंतर रिप्लेस विथच्या बॉक्समध्ये रेट हा शब्द टाकायचा आहे. बघा अशा प्रकारे. त्यानंतर रिप्लेस ऑल करायचा आहे. त्यानंतर ओके करा आणि डायलॉग बॉक्सला आपल्याला क्लोज करायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील सर्व द ला ॲनने रिप्लेस करा. तर बघा, सर्व द ला ॲनने रिप्लेस करा म्हटलेलं आहे. पुन्हा एडिटिंग या ग्रुपमध्ये जायचं आहे. रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करा. फाइंड अँड रिप्लेसचा बॉक्स इथे ओपन झालेला आहे. फाइंड वॉटच्या बॉक्समध्ये द आणि रिप्लेस विथच्या बॉक्समध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, ॲन टाकायचं आहे. तर ते सुद्धा टाकून घेऊया. त्यानंतर रिप्लेस ऑल करायचं आहे. त्यानंतर ओके करा, बॉक्सला क्लोज करा आणि आपला आन्सर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल टायटल 1 या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि ते आर्टिकल टायटल 2 या मजकुराला लागू करा म्हटलेलं आहे. तर बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, आर्टिकल टायटल 1 या टेक्स्टला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आहे आणि ते फॉर्मॅटिंग आर्टिकल टायटल 2ला अशा प्रकारे आपल्याला द्यायचं आहे. फॉर्मॅट पेंटरवर क्लिक केल्यानंतर आर्टिकल टायटल 2वर जाऊन अशा प्रकारे कर्सरला पकडून क्लिक करून असं रेप्लिकेट करत न्यायचं आहे. आणि बघा, आर्टिकल टायटल 1चा जो काही मजकूर आहे तो आर्टिकल टायटल 2ला मिळालेला आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता त्यानंतरचा काय म्हटलेलं आपल्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये मिस्टर शेशीज क्लासरूम न्यूज लेटर शीर्षक मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि तो आर्टिकल टायटल 1 या मजकुराला लागू करा. तर बघा, MS शशीज क्लासरूम न्यूज लेटर, तर बघा काय करायचं आहे, याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घेतल्यानंतर फॉर्मॅट पेंटरवर जाऊन डायरेक्ट क्लिक करा आणि आपल्याला आर्टिकल टायटल 1ला म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे रेप्लिकेट करत न्यायचं आहे फॉर्मॅट पेंटरने. आणि बघा, आर्टिकल टायटल 1 आपल्याला त्याच फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानाच्या आरंभी म्हणजेच सुरुवातीला आपल्याला इन्फॉर्मेशन हा शब्द टाईप करून टाकायचा सांगितलेला आहे आणि टॅब्स पर्याय वापरून या शब्दाची टॅबची स्थिती आपल्याला 2 सेट करायचे सांगितलेले आहे. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवातीला जाऊन क्लिक करायचं आहे आणि इन्फॉर्मेशन हा शब्द टाईप करून टाकायचा आहे. बघा, अशा प्रकारे आपण टाईप करून टाकलेला आहे आणि या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर होम टॅबमधल्या पॅरेग्राफ या ग्रुपची क्लिप ओपन करायची आहे आणि डायलॉग बॉक्स इथे ओपन झालेला आहे आणि सगळ्यात खाली आपल्याला टॅब्सचं ऑप्शन दिलेला आहे.
यामध्ये बघा टॅब स्टॉप पोझिशन आपल्याला दिसत आहे. इथे आपल्याला 2 आणि इंचेससाठी IN टाकायचं आहे. IN टाकल्यानंतर काय करायचं आहे, सेट करा, त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानाच्या तळाशी डेट हा शब्द टाईप करा आणि टॅब्स पर्याय वापरून या शब्दाची टॅब स्थिती 3.5 इंचेस सेट करा म्हटलेला आहे. तर बघा यापूर्वीच आपण असा क्वेश्चन सोडवला होता. तर तळाशी म्हटलेला आहे, सगळ्यात पहिले आरंभी म्हटलं होतं. तळाशी म्हटल्यानंतर आपल्याला एंटर करत जायचं आहे. तर बघा अशा प्रकारे एंटर करत जाऊया आपण डॉक्युमेंटच्या फुटर या भागात, म्हणजेच खालच्या भागात जाऊया. तर बघा एक बॅकस्पेस घेतलं की आपण तळाशी येत आहो आणि एक एंटर घेतलं तर दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये जातो. तर बघा बॅकस्पेस घ्या आणि तळाशी या, म्हणजेच तुम्हाला समजण्यासाठी मी सांगत आहे की एंटर केलं की आपण दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये प्रविष्ट झालो पाहिजे आणि बॅकस्पेस घेतलं की आपण आपल्या तळाशी आलो पाहिजे. तर बघा आपण क्लिअरली खालच्या पोझिशनमध्ये आहो आणि तिथे आपल्याला DAT हा शब्द टाईप करायचा आहे. बघा अशा प्रकारे टाईप केलेला आहे. त्यानंतर पॅरेग्राफची क्लिप ओपन करायची आहे. टॅब्सच्या मध्ये जायचं आहे. टॅब स्टॉप पोझिशनमध्ये आपल्याला 3.5 म्हटलेलं आहे. 3.5 इंचेससाठी IN टाकायचं आहे. सेट करा आणि ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या ओळीच्या आधी 6 पेटी जागा ॲड करा म्हटलेला आहे. तर बघा पहिल्या ओळीच्या आधी, तर बघा पहिली ओळ हीच आहे. तर या ओळीच्या आधी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, 6 पेटी जागा ॲड करा म्हटलेला आहे. तर पुन्हा आपल्याला पॅरेग्राफची क्लिपच ओपन करायची आहे आणि 6 पेटी जागा सोडा म्हटलेला आहे. तर यासाठी काय करायचं आहे, लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे आपल्याला. पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला क्लिक ठेवा. यामध्ये पॅराग्राफ या ऑप्शनमध्ये बिफोरमध्ये 6 पॉइंट ही व्हॅल्यू सेट करा आणि त्यानंतरचा क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे आपल्या या क्वेश्चनमध्ये. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या ओळीच्या आधी 6 पेटी जागा ॲड करा. तर पहिल्या ओळीच्या आधी म्हटलेलं आहे म्हणून आधी क्लिक करायचं आहे पहिल्या ओळीच्या. त्यानंतर पॅरेग्राफची क्लिप ओपन करायची आहे. इथे बघा स्पेसिंगचं ऑप्शन दिसत आहे आपल्याला, बिफोर, आफ्टर, त्यानंतर लाईन स्पेसिंग, सिंगल वगैरे. तर बघा पहिल्या ओळीच्या आधी म्हणत आहे, तर आफ्टर म्हणजे नंतर आणि बिफोर म्हणजे आधी. तर बघा अनटूमध्ये आपल्याला 6 पेटी करायचं आहे. बघा 6 पेटी केलं, त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. आता काय म्हटलेलं आपल्या क्वेश्चनमध्ये बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या ओळीच्या नंतर 12 पेटी लाईन स्पेसिंग ॲड करा. तर बघा 12 पेटी लाईन स्पेसिंग आपल्याला ओळीच्या नंतर म्हटलेलं आहे. पहिल्या ओळीच्या नंतर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारे इथे क्लिक केलेलं आहे आपण. क्लिक केल्यानंतर पहिल्या ओळीच्या नंतर आपल्याला 12 पेटी लाईन स्पेसिंग म्हटलेलं आहे. तर पॅरेग्राफची क्लिप ओपन करा आणि लाईन स्पेसिंगच्या ऑप्शनमध्ये बघा इथे स्पेसिंगच्या इथे आफ्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 12 पेटी करायचं आहे. बघा अशा प्रकारे. त्यानंतर ओके करा आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. बघा या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 2 रो आणि 7 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा. तर बघा 2 रो आणि 7 कॉलम आपल्याला म्हटलेलं आहे आणि इन्सर्ट करण्यासाठी म्हटलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे.
टेबल या ग्रुपमधून टेबल या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर इन्सर्ट करा म्हटलेलं आहे म्हणून इन्सर्ट टेबलच्या ऑप्शनवर क्लिक करा. आणि आपल्याला नंबर ऑफ रोची संख्या किती सांगितलेली आहे 2 आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या 7 सांगितलेली आहे. तर तिथे 7 टाकायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 8 रो आणि 8 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर बघा काय करायचं आहे यासाठी 8 रो आणि 8 कॉलमचे टेबल इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर यासाठी आपल्याला पुन्हा इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर टेबल यावर क्लिक करायचं आहे. इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे. नंबर ऑफ कॉलम 8, नंबर ऑफ रो सुद्धा आपल्याला 8च म्हटलेलं आहे. इथे सुद्धा 8 करायचं आहे. ओके करा आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ऑरेंज करा. तर बघा काय म्हटलेलं आहे 3 रोज आणि 3 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करा म्हटलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा. तर इन्सर्टमध्ये जायचं आहे. टेबलवर क्लिक करा. इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. त्यानंतर कॉलमची संख्या 3 टाकायची आहे आणि कॉलमची सुद्धा संख्या आपल्याला 3च म्हटलेली आहे. तर 3 रो, तर 3x3चा टेबल आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे. इन्सर्ट केला टेबल. त्यानंतर टेबलला अशा प्रकारे ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण पार्श्वभूमीचा रंग ऑरेंज म्हटलेला आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा इथे शेडिंगमध्ये जायचं आहे. शेडिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणता रंग म्हणत आहे ऑरेंज. तर बघा इथे जाऊन आपल्याला ऑरेंज करायचं आहे. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून संपूर्ण टेबल काढून टाका म्हटलेलं आहे. तर बघा संपूर्ण टेबल काढून टाकण्यासाठी या टेबलवर बघा इथे अशा प्रकारे क्लिक करायचं आहे. डबल क्लिक आपला टेबल सिलेक्शन होऊन जाईल. सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघू शकता तुम्ही इथे ड्रॉ या ग्रुपमध्ये डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि यामधून आपल्याला संपूर्ण टेबलच म्हणत आहे. तर बघा डिलीट टेबल या ऑप्शनवर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणतेही एक टेबल काढून टाका. तर बघा कोणतेही एक टेबल काढून टाकण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे टेबलला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. पुन्हा लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. ड्रॉ या ग्रुपमधून टेबल या ऑप्शनला निवडायचं आहे आणि डिलीट टेबलवर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेले MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 5 रोज आणि 2 कॉलम असलेलं टेबल समाविष्ट करा आणि संपूर्ण टेबलच्या पार्श्वभूमीचा रंग बदलून ग्रीन करा. तर खूप सोपा क्वेश्चन आहे. यापूर्वी आपण असाच क्वेश्चन सोडवला, त्यामध्ये ऑरेंज कलर सांगितला होता आणि आता ग्रीन. तर बघा विसरायचं नाही, एकदा क्वेश्चन सोडवला की तुमच्या लक्षात यायला पाहिजे. तर बघा 5 रोज आणि 2 कॉलम म्हटलेला आहे. तर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. टेबलवर क्लिक करा. इन्सर्ट या टेबलमध्ये जाऊन 5 आपल्याला रोज म्हटलेला आहे आणि 2 कॉलम. तर कॉलमच्या संख्येत 2 टाका आणि रोजमध्ये जाऊन आपल्याला 5 टाकायचं आहे. अशा प्रकारे ओके करा. त्यानंतर संपूर्ण टेबलला बघा इथे कर्सर न्यायचं आहे. डबल क्लिक करून सिलेक्शन करून घ्यायचं आहे आपल्या टेबलला आणि आपण डिझाईन या टॅबमध्ये ऑलरेडी आलेलो आहोत. इथून बॉर्डर या ग्रुपमधून शेडिंग या ऑप्शनवर क्लिक करा. शेडिंगमध्ये जाऊन आपल्याला ग्रीन कलर करायचा आहे. तर बघा इथे ग्रीन कलरचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही तुमचा एक रेझ्युमे तयार केला आहे ज्यामध्ये तुमच्या वैयक्तिक तपशिलांसाठी तुम्ही एक टेबल समाविष्ट केला आहे. या टेबलचा एक कॉलम तुम्हाला 2 कॉलममध्ये विभाजित करायचा आहे. या सेल्स 2 कॉलम्स आणि 4 रोजमध्ये विभाजित करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल.
तर बघा आपल्याला यासाठी काय करायचं आहे, आपल्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजेच या टेबलमध्ये जाऊन आपल्याला टेबलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. रो अँड कॉलम्स या ग्रुपमधून इन्सर्ट बिलोवर आपल्याला 3दा क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट लेफ्ट वर जाऊन आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे. बघू शकता तुम्ही इथे आपलं जे सेल्स आहेत ते 2 कॉलम्स आणि 4 रोजमध्ये विभाजित झालेले आहेत आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे आपल्याला. तुम्हाला टेबलच्या पहिल्या ओळीच्या सर्व सेल्स मर्ज म्हणजेच एकत्रित करायच्या आहेत. तुम्ही हेडर रोच्या सेल्स एकाच सेल्समध्ये कशाप्रकारे मर्ज कराल म्हटलेलं आहे. तर बघा पहिल्या ओळीच्या म्हटलेलं आहे. तर बघा पहिल्या ओळीला आपल्याला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर काय करायचं आपल्याला, लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा मर्ज या ग्रुपमध्ये मर्ज सेलचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एक टेबल आहे जे अनेक पानावर पसरलेला आहे. तुम्हाला प्रत्येक पानावर एक हेडर रो दाखवायची आहे. तुम्ही प्रत्येक पानावर हेडर रो रिपीट कशा प्रकारे कराल म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, हेडर रो रिपीट करायची आहे. तर कोणती हेडर रो, हेडर कशाला म्हणतात, सगळ्यात सुरुवातीच्या डॉक्युमेंटच्या हेडिंगला हेडर रो म्हणतात. तर बघा हेडर रो जी आहे आपण सिलेक्ट केलेली आहे अशा प्रकारे. त्यानंतर लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. लेआउट या टॅबमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, डाटा या ग्रुपमध्ये रिपीट हेडर रोचं ऑप्शन दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, वाचून घ्या आणि त्यानंतर एक क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्या डॉक्युमेंटच्या दुसऱ्या डॉक्युमेंटमध्ये 30 हेडर रो रिपीट झालेले आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, दिलेल्या डॉक्युमेंटमधून टेबलची बॉर्डर काढून टाका म्हटलेला आहे. तर बघा टेबलची बॉर्डर काढून टाकण्यासाठी काय करायचं आहे, टेबलला पूर्णपणे पहिल्यांदा सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघा इथे आपण डिझाईन हे टॅब इथे ओपन झालेलं आहे. यामध्ये बॉर्डर हे ऑप्शन आहे. बॉर्डरच्या ग्रुपमध्ये बॉर्डरवर क्लिक करा, यामधून नो बॉर्डर करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. बघा आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रोज नंतर 2 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा. तर शेवटच्या रोज नंतर म्हटलेलं आहे, तर शेवटच्या रोजला क्लिक करा, म्हणजेच सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि रो अँड कॉलम या ग्रुपमधून इन्सर्ट बिलोवर 2दा क्लिक करा. बिलो म्हणजे खाली, इन्सर्ट म्हणजे आपण रो इन्सर्ट करत आहोत. तर 2 रो इथे इन्सर्ट झालेले आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे आपल्याला, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टाईमलाईन आणि प्रोग्राम्स कॉलमच्या मध्ये एक रिकामे कॉलम इन्सर्ट करा. तर बघा टाईम आणि प्रोग्रामच्या मध्ये एक प्लसचं चिन्ह तुम्हाला दिसत आहे. तर इथे आपला कर्सर थांबवलेला आहे मी. तर या प्लसच्या चिन्हावर एकदा जर तुम्ही क्लिक केलं तर बघा टाईम आणि प्रोग्रामच्या मध्ये एक रिकामं कॉलम आपलं इन्सर्ट झालेलं आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ टेबल पर्याय वापरा आणि 1 रो आणि 2 कॉलममध्ये टेबल तयार करा. तर बघा ड्रॉ टेबल म्हणून आपल्याला विशेषण म्हणजेच नाव दिलेलं आहे. ड्रॉ टेबलचाच वापर करा असं म्हटल्यानंतर आपल्याला इन्सर्ट टेबलचा वापर करायचा नाही आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे, डॉक्युमेंटमध्ये 1 रो आणि 2 कॉलम असलेलं टेबल तयार करायचं आहे. तर यासाठी आपल्याला इन्सर्टमध्ये जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर टेबल यावर क्लिक करा. त्यानंतर ड्रॉ टेबलवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे, 1 रो आणि 2 कॉलम. तर बघा 1 रो झालेली आहे आणि 2 कॉलम तयार झालेले आहे इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणतंही एक टेबल कॉलम काढून टाका.
तर टेबलमधला आपल्याला कॉलम काढून टाकायचा आहे. कॉलम काढून टाकायचं असल्यास आपल्याला कॉलमला सिलेक्शन करावं लागेल, है ना? तर बघा अशा प्रकारे कॉलमला सिलेक्शन करायचं आहे. बघा हा ॲरो येत आहे, इथे आपण कर्सर नेलेला आहे. तर बघा हा कॉलम आपण सिलेक्शन केलेला आहे. त्यानंतर लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. ड्रॉ या टेबलमधून डिलीट हे ऑप्शन निवडा आणि डिलीट कॉलम्सवर क्लिक करा. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करून बघूयात. बरोबर आहे. नेक्स्ट बघा त्यानंतरचा काय म्हटलेलं आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एज आणि लोकॅलिटी कॉलम्सच्या मध्ये एक रिकामे कॉलम समाविष्ट करा. तर बघा एज आणि लोकॅलिटीच्या मधोमध आपल्याला क्लिक करायचं आहे या प्लसच्या चिन्हावर आणि एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला कॉलम इन्सर्ट झालेला आहे आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इव्हेंट डिस्क्रिप्शन ह्या कॉलमच्या उजव्या बाजूला एक ब्लँक कॉलम इन्सर्ट करा. तर बघा उजव्या बाजूला एक ब्लँक कॉलम इन्सर्ट करा म्हणत आहे आणि कुठे इव्हेंट डिस्क्रिप्शनच्या उजव्या बाजूला. तर बघा इथे आपल्याला प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे एकदा. डबल क्लिक करा आणि बघा एक इथे ब्लँक कॉलम इन्सर्ट झालेला आहे आणि आपला आन्सर सबमिट करून बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये मधील हेडरमधील ॲडमिशन प्रोसेस टेक्स्ट बदलून ते इंटरेस्ट प्रोडक्टर असे करा म्हटलेलं आहे. तर बघा इंटरेस्ट प्रोसिजर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तो शब्द आपल्याला सगळ्यात पहिले काढून टाकायचा आहे. बघा ॲडमिशन प्रोसेस हा शब्द आपल्याला काढून टाकायचा आहे. यावर क्लिक करा. बघा अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपल्या टायटलमध्ये जे काही आहे ते काढून टाकायचं आहे आणि इथे आपल्याला काय टाकायचं आहे बघा, जे काही सांगितलेलं आहे तो वर्ड इथे ॲड करायचा आहे. बघा अशा प्रकारे बघा आपण ॲड केलेला आहे आणि कुठेही एक सिंगल क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये स्टेशनरी टेक्स्चर बॅकग्राऊंड अप्लाय करा. डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर इन्सर्ट करा. हेडरमध्ये इंट्रोडक्शन आणि फुटर सेक्शनमध्ये थँक यू इन्सर्ट करा. तर सिम्पली आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की एका हेडरमध्ये इंट्रोडक्शन, एका फुटरमध्ये थँक यू असं आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. तेवढं काही घाबरायचं कारण नाही आहे. आणि आपल्याला बॅकग्राऊंड काय म्हटलेलं आहे, स्टेशनरी बॅकग्राऊंड. तर सगळ्यात पहिले आपल्याला क्वेश्चनची सुरुवात जिथून झालेली आहे तिथून सॉल्व करायचं आहे. तर डॉक्युमेंटमध्ये स्टेशनरी टेक्स्चर म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्याला डिझाइन या टॅबमध्ये जायचं आहे. डिझाइन या टॅबमध्ये गेल्यानंतर पेज बॅकग्राऊंडच्या ऑप्शनमध्ये आपल्याला पेज कलरचं ऑप्शन दिलेलं आहे. त्यामध्ये जाऊन क्लिक करायचं आहे. त्यानंतर फिल इफेक्ट्सवर क्लिक करा. फिल इफेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर बघा इथे ग्रँडिएट, टेक्स्चर, पॅटर्न, पिक्चर अशा प्रकारचे बरेचसे ऑप्शन दिलेले आहे इफेक्ट्सचे. तर आपल्याला टेक्स्चरमध्ये जायचं आहे आणि स्टेशनरी म्हणत आहे. तर बघा स्टेशनरी टेक्स्चर कुठे आहे? जर तुम्हाला माहीत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही क्लिक करू शकता. तर बघा इथे आपण निवडलेलं आहे. त्यानंतर ओके करा आणि आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे हेडर इन्सर्ट करण्यासाठी. तर बघा हेडरमध्ये क्लिक करा. एडिट हेडरवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टाईप करून टाकायचं आहे. तर बघा इंट्रोडक्शन टाईप करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे टाईप केलेलं आहे आपण आणि कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इन्सर्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि फुटरवर क्लिक करायचं आहे. फुटरवर क्लिक केल्यानंतर एडिट फुटरवर क्लिक करा सेम त्याचप्रमाणे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थँक यू टाईप करून टाकायचं आहे. थँक आणि यू. बघा अशा प्रकारे आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक फुटर समाविष्ट करा ज्यामध्ये पान क्रमांक आणि पानांची संख्या समाविष्ट असेल जेणेकरून ते असं दिसेल पेज 1 ऑफ 2. तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक फुटर घ्यायचा आहे. तर इन्सर्टमध्येच जावं लागेल ना फुटरसाठी. तर इन्सर्टवर क्लिक करा. त्यानंतर फुटरवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 ऑफ 2 असं दिसेल ते पान शोधायचं आहे. तर बघा इथे ग्रिड फुटर आहे. पुन्हा आपण शोधूया यामध्ये 1 ऑफ 2 आहे का तर? तर बघा इथे आपल्याला बघा इथे दिसत आहे आपल्याला ग्रिड. तर यालाच ॲड करायचं आहे यामध्ये आणि आपला आन्सर सबमिट करून बघायचा आहे. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये अस्तीन फुटर समाविष्ट करा. तर बघा पुन्हा फुटर ॲड करायचा आहे. इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर हेडर अँड फुटर ऑप्शनमधून फुटरवर क्लिक करा. यामधून आपल्याला अस्तीन म्हणत आहे. तर बघा इथे नाव दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून हेडर आणि फुटर काढून टाका. तर यासाठी काय करायचं आहे पुन्हा आपल्याला इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. हेडर या ऑप्शनला निवडायचं आहे. यामधून रिमूव्ह हेडरवर क्लिक करा. त्यानंतर पुन्हा फुटरमध्ये जायचं आहे आणि रिमूव्ह फुटरवर क्लिक करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कीबोर्ड या शब्दाला हायपरलिंक इन्सर्ट करा आणि ती http://yahoo.com या वेब पेजला लिंक करा म्हटलेलं आहे. तर खूप सोपा हा क्वेश्चन आहे. कीबोर्ड या शब्दाला डबल क्लिक करून आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा इथे लिंक्सचं ऑप्शन दिलेलं आहे. लिंक्सच्या ऑप्शनमध्ये जाऊन लिंकवर क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला जो काही आपला HTML ॲड्रेस दिलेला आहे तर त्याला कॉपी करून घ्या आणि ॲड्रेस बारमध्ये पेस्ट करायचा अशा प्रकारे किंवा टाईप करून टाकलं तरी चालेल पण पेस्टच करा. तर बघा ओके करा त्यानंतर आणि बघा या शब्दावर आपण गेल्यानंतर आपल्याला हायपरलिंकचं आपलं नाव जे आहे ते आपल्याला शो होता येते. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. बघा अशा प्रकारे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन जो काही वेब पेज ॲड्रेस आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे. तर बघा हायपरलिंक द्यायची आहे प्रोजेक्ट रिपोर्टला तर या शब्दाला सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. पुन्हा लिंकमधून लिंकवर क्लिक करा आणि जो काही ॲड्रेस आहे तो आपल्याला या ॲड्रेस बारमध्ये टाकायचा आहे अशा प्रकारे आणि ओके करा. बघा अशा प्रकारे आपण हायपरलिंक दिलेली आहे आणि इथे आपल्याला दिसत आहे. बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमधून होम ग्रुप या शब्दाची हायपरलिंक काढून टाका. तर बघा होम ग्रुप या शब्दाला हायपरलिंक आहे. तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. पुन्हा लिंक्सवर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर हायपरलिंकचा जो डायलॉग बॉक्स आहे हा ओपन झालेला आहे. यामध्ये रिमूव्ह लिंकचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि बघा या शब्दावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला हायपरलिंकचं जे नाव होतं ते आपल्याला इथे दिसत नाही आहे. त्यानंतर आपण आन्सर सबमिट करून बघूया. बरोबर आहे. बघा आपल्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधून होम ग्रुप या शब्दाची हायपरलिंक काढून टाका. तर होम ग्रुप या शब्दाला आपल्याला सिलेक्शन करावं लागेल अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. लिंक या ऑप्शनला ओपन करा आणि ॲड्रेस बारमध्ये जो काही लिंक ॲड्रेस आहे तो आपल्याला इथे रिमूव्ह लिंकचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा आणि रिमूव्ह लिंक झालेले आहे. हायपरलिंक आपण रिमूव्ह केलेली आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे आपल्याला.
दिलेल्या डॉक्युमेंटच्या पहिल्या वाक्याला ड्रॉप इफेक्ट अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर बघा पहिल्या वाक्याला म्हटलेलं आहे आणि इथे ऑलरेडी पहिलंच वाक्य आहे. तर पहिल्या वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर बघा आपल्याला ड्रॉप इफेक्ट काढायचा आहे. तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला? बघा इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा इथे टेक्स्ट या ग्रुपमध्ये ड्रॉप कॅप इफेक्टचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि आपल्याला ड्रॉप कॅप इफेक्ट अप्लाय करायला सांगितलेलं आहे. तर बघा इथे दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटच्या पहिल्या वाक्याला ड्रॉप कॅप इन मार्जिन इफेक्ट अप्लाय करा. तर बघा आता इन मार्जिन म्हटलेलं आहे. तर सिलेक्शन करून घ्या. इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. पुन्हा टेक्स्ट या ग्रुपमधून ड्रॉप कॅप इफेक्टवर क्लिक करा आणि इन मार्जिनवर या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून ड्रॉप कॅप इफेक्ट काढून टाका. तर बघा आता ड्रॉप कॅप इफेक्ट आपल्याला काढून टाकायला सांगितलेलं आहे. तर बघा इथे ड्रॉप कॅप इफेक्ट दिलेला आहे. तर सिलेक्शन करून घ्या. इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर ड्रॉप कॅप इफेक्टवर क्लिक करा आणि नॉनवर क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉपीराइट साईन दिलेला आहे. ते शेवटी टाका म्हटलेलं आहे. तर बघा यासाठी काय करायचं आपल्याला? शेवटी डॉक्युमेंटच्या क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर सिम्बॉल या ग्रुपमधून सिम्बॉलवर क्लिक करा. त्यानंतर साइन इनचं इथे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला बघा. यावर क्लिक करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतर. नेक्स्ट क्वेश्चन बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला? दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रजिस्टर ट्रेडमार्क सिम्बॉल आर डॉक्युमेंटच्या शेवटी इन्सर्ट करा. तर बघा डॉक्युमेंटच्या शेवटी म्हटल्यास आपल्याला सगळ्यात शेवटच्या ओळीच्या खाली क्लिक करायचं असते अशा प्रकारे. त्यानंतर सिम्बॉल म्हणत आहे आपल्याला रजिस्टर ट्रेडमार्कचं. तर यासाठी इन्सर्ट या टॅबमध्ये जा. सिम्बॉलवर क्लिक करा. यामधून आपल्याला रजिस्टर ट्रेडमार्क हे सिम्बॉल घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला आर दिसत आहे आणि बघा इथे रजिस्ट्रेटेड साइन म्हणून नाव आहे. तर यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये अस्तीन कोड टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये वेलकम टेक्स्ट टाईप करा. तर बघा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इन्सर्टमध्येच जायचं आहे. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? टेक्स्ट बॉक्स म्हटलेला आहे. टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा. यामधून आपल्याला अस्तीन कोट नाव स्पेशली सांगितलेलं आहे. तर यावर क्लिक करायचं आहे. यामध्ये जे काही आहे ते काढून टाका आणि यामध्ये आपल्याला वेलकम टेक्स्ट म्हटलेलं आहे. तर बघा वेलकम टेक्स्ट आपल्याला टाईप करायचं आहे. बघा वेलकम टाईप केलेला आहे. कुठेही एक सिंगल क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये हॅलो टेक्स्ट टाईप करा. तर बघा पुन्हा इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आणि टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा. यामधून आपल्याला कोणतं म्हटलेलं आहे आता? सिंपल टेक्स्ट बॉक्स. सिंपल टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा. बॉक्समध्ये जे काय आहे ते काढून टाका. यामध्ये हॅलो टेक्स्ट टाईप करा. बघा अशा प्रकारे हॅलो टाईप करा आणि कुठे एक सिंगल क्लिक करून आपला आन्सर सबमिट करून बघूया. बरोबर आहे. नेक्स्ट. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील पेज बॅकग्राऊंड कलर बदलून पर्पल करा म्हटलेलं आहे. तर बघा पेज बॅकग्राऊंड कलर बदलून पर्पल करा. तर यासाठी आपल्याला पुन्हा काय करायचं आहे? डिझाइन या टॅबमध्ये जायचं आहे आणि यामध्ये पेज बॅकग्राऊंडचं जे ग्रुप आहे यामधून आपल्याला पेज कलरवर क्लिक करायचं आहे आणि पर्पल कलर म्हटलेला आहे. तर बघा पर्पल कलर घ्या इथून आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही MS वर्ड वापरून एक डॉक्युमेंट तयार केला आहे आणि पानाची पार्श्वभूमी म्हणून तुम्हाला एक वॉटरमार्क समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट असा वॉटरमार्क समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल? तर बघा वॉटरमार्क आता कशामध्ये आहे? इन्सर्ट या टॅबमध्येच आहे.
इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा यामध्ये आपल्याला डिझाईन या टॅबमध्ये जायचं आहे आणि यामध्ये आपल्याला वॉटरमार्क दिलेला आहे पेज बॅकग्राऊंड या ग्रुपमध्ये. तर वॉटरमार्कवर क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे प्रोजेक्ट रिपोर्ट. तर प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला नाव ॲड करायचं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे कस्टम वॉटरमार्कमध्ये क्लिक करा आणि यामधून आपल्याला काय करायचं आहे टेक्स्ट वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे आणि टेक्स्ट या बॉक्समध्ये आपल्याला काय टाकायचं आहे बघा प्रोजेक्ट रिपोर्ट असं नाव टाईप करून टाकायचं आहे. बघा प्रोजेक्ट आणि बघा प्रोजेक्ट रिपोर्ट नाव टाईप केलेलं आहे. अप्लाय करा, त्यानंतर क्लोज करा. आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये आर्टिस्टिक पेज बॉर्डर लागू करा. तर आपल्याला काय करायचं आहे डिझाईन या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर पेज बॅकग्राऊंडमधून पेज बॉर्डरवर क्लिक करा आणि इथे बघा एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. आपण बॉर्डरमध्ये आलेलो आहो पेज बॉर्डरमध्ये आणि इथे बघा आर्टमध्ये आपल्याला नॉन दिसत आहे. तर आपण या ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि यामधली कोणतीही बॉर्डर घ्यायची आहे. त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे. तुम्ही तुमच्या मित्रासाठी वाढदिवसाचं ग्रीटिंग तयार केलं आहे. या ग्रीटिंग कार्डची पार्श्वभूमी तुम्हाला बदलायची आहे. दिलेल्या ग्रीटिंग कार्डला तुम्ही पर्पल मेश टेक्स्चर इफेक्ट कशा प्रकारे द्याल म्हटलेला आहे. तर बघा काय करायचं आहे आपल्याला पर्पल मेश टेक्स्चर इफेक्ट कशा प्रकारे द्याल म्हटलेलं आहे. तर टेक्स्चर म्हटल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर डिझाईन या टॅबमध्ये जायचं आहे. डिझाईन या टॅबमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पेज कलरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फिल इफेक्ट्समध्ये जायचं आहे. फिल इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर टेक्स्चरला घ्यायचं आहे. टेक्स्चरमधून आपल्याला पर्पल मेश म्हटलेला आहे. तर बघा इथे पर्पल मेश टेक्स्चर आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टेक्स्ट एन्व्हलप ॲड करा म्हटलं आहे. तर काय करायचं आहे डिझाईन या टॅबमध्ये जायचं आहे. डिझाईन या टॅबमध्ये गेल्यानंतर वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे. यामधून कस्टम वॉटरमार्कमध्ये जायचं आहे. टेक्स्ट वॉटरमार्कला ऑन करा इथे क्लिक करून. त्यानंतर आपल्या टेक्स्टमध्ये आपल्याला एन्व्हलप ॲड करायचं आहे. तर बघा ते नाव जे आहे ते आपल्याला इथे टाईप करून टाकायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर अप्लाय करा आणि डायलॉग बॉक्स क्लोज करा. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटसाठी फुटर मार्जिन बदलून 2.5 इंच करा. तर फुटर मार्जिनसाठी आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. मार्जिनमध्ये जायचं आहे. त्यानंतर कस्टम मार्जिनमध्ये जायचं आहे. त्यानंतर लेआउट या बॉक्सला निवडा म्हणजेच लेआउटमध्ये जायचं आहे आणि आपल्याला फुटर म्हटलेलं आहे. तर बघा फुटरमध्ये जे काय आहे ते काढून टाका. यामध्ये 2.5 टाका आणि इंचेससाठी IN टाकायचंच आहे. त्यानंतर ओके करा. ओके करून आपला आन्सर सबमिट करून बघूया. बरोबर आहे. नेक्स्ट बघा. तुम्हाला तुमचा प्रकल्प अहवाल प्रिंट करायचा आहे, परंतु या डॉक्युमेंटचा प्रिंटआउट घेण्यापूर्वी या प्रकल्प अहवालमध्ये रेषांचे क्रमांक तुम्हाला समाविष्ट करायचे आहेत. दिलेल्या प्रकल्प अहवालामध्ये कंटिन्यूअस लाईन नंबर समाविष्ट करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल म्हटलेला आहे. तर सरळ सरळ आपल्याला काय करायचं आहे आपल्या डॉक्युमेंटमध्ये कंटिन्यूअस लाईन नंबर्स ॲड करायचा आहे. यासाठी आपल्या डॉक्युमेंटला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन करून घेतल्यानंतर आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा पेज सेटअप या ग्रुपमध्ये लाईन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा. यामधून कंटिन्यूअस घ्यायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा दिलेल्या डॉक्युमेंटमधील पेज ओरिएंटेशन बदलून लँडस्केप करा. तर बघा आता ओरिएंटेशन हे सुद्धा आपल्याला लेआउटमध्ये मिळेल. तर बघा लेआउटमध्ये जायचं आहे. पेज सेटअपमधून ओरिएंटेशनवर क्लिक करा. यामधून लँडस्केपवर क्लिक करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करूया.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 2 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हटलेलं आहे. तर बघा 2 कॉलममध्ये म्हटल्यास आपल्याला काय करायचं आहे? यासाठी आपल्याला आपलं डॉक्युमेंट सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर काय करायचं आहे? 2 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हटलेलं आहे. तर यासाठी लेआउटमध्ये जायचं आहे. पेज सेटअपमधून कॉलमवर क्लिक करा. यामधून 2 कॉलमचे ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 3 कॉलममध्ये स्प्लिट करा. कॉलमच्या मध्ये 0.6 जागा मोकळी सोडा म्हटलेला आहे. तर बघा कॉलमच्या मध्ये 0.6 इतकी जागा मोकळी सोडायला सांगितलेली आहे. बघा 0.6 एवढी जागा आपल्याला मोकळी सोडण्यासाठी आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, 3 कॉलममध्ये शिफ्ट करायचं असेल तर लेआउटमध्ये जाऊन आपण काय केलेलं आहे, कॉलममध्ये जाऊन 3 संख्या किंवा 2 या कॉलमवर आपण क्लिक केलेला आहे. पण यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, लेआउटमध्ये गेल्यानंतर आपल्याला कॉलम्समध्ये जायचं तर आहे, पण मोर्स कॉलममध्ये जायचं आहे. कशासाठी? कारण की आपल्याला 0.6 इतकी जागा त्यामध्ये ॲड करायची आहे म्हणून. तर बघा 3 कॉलमवर क्लिक करा. त्यानंतर स्पेसिंगमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे, 0.6 टाइप करायचं आहे. 0.6 आणि इंचेससाठी IN टाकायचं आहे. त्यानुसार टाका. त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हटलेलं आहे. तर बघा 4 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 4 कॉलममध्ये म्हटलेलं आहे. आता कोणतीही जागा आपल्याला इथे सोडा किंवा टाका म्हणून सांगितलेलं नाही आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे? लेआउटमध्ये जायचं आहे, पुन्हा कॉलम्समध्ये जायचं आहे. त्यानंतर मोर कॉलम्समध्ये जायचं आहे पुन्हा आणि इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, नंबर ऑफ कॉलमच्या संख्येमध्ये आपल्याला 4 करायचं आहे. तर बघा 4 करा, ओके करा आणि त्यानंतर आपले आन्सर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व मजकूर एकाच कॉलममध्ये विभाजित करा म्हटलेलं आहे. तर बघा सर्व मजकूर एकाच कॉलममध्ये विभाजित करायचा असल्यास पुन्हा आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. पेज सेटअपमधून कॉलमचे ऑप्शन निवडा, 1 मध्ये क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघा. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व स्पेलिंग्स आणि व्याकरणाच्या चुका तपासा आणि सुधारा. तर बघा आता या डॉक्युमेंटमधल्या आपल्याला चुका तपासायच्या असल्यास काय करायचं आहे? लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. रिव्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे. स्पेलिंग्स अँड ग्रामरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला एलिमेंटचं ऑप्शन दिसत आहे. यावर क्लिक करत जायचं आहे. क्लिक करत जायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे हा मायक्रोसॉफ्ट वर्डचा आपल्याला मेसेज आलेला आहे, की सर्व आपण चुका तपासलेल्या आहेत, तपासून झालेल्या आहेत म्हणून आणि सुधारलेल्या सुद्धा आहेत. तर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. तुम्ही MS वर्ड वापरून एक वेब पेज तयार केलं आहे. हे डॉक्युमेंट वेब ब्राउझरवर कसं दिसेल ते तुम्हाला पाहायचं आहे. तुम्ही वेब लेआउट व्ह्यू कशाप्रकारे बदलून पाहाल म्हटलेलं आहे. तर व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे. सिंपली व्ह्यू हा शब्द आपल्या क्वेश्चनमध्ये आल्यानंतर आपल्याला व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे आणि वेब लेआउट म्हटलेलं आहे. तर बघा इथे वेब लेआउटचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि आपलं शो होत आहे वेब लेआउट या व्ह्यूमध्ये. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेला डॉक्युमेंट आउटलाईन व्ह्यूमध्ये बघा म्हटलेला आहे. तर बघा आउटलाईन फॉर्ममध्ये पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पुन्हा व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे. टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथे आउटलाईन फॉर्मचा ऑप्शन दिसत आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेला डॉक्युमेंट ड्राफ्ट व्ह्यूमध्ये पहा. तर बघा व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे. पुन्हा ड्राफ्टवर क्लिक करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. खूप सोपा क्वेश्चन होता हा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही आता एक डॉक्युमेंट वाचणार आहात ज्यामध्ये मजकुराची भरपूर पानं आहेत. वाचण्याची जागा कमी असल्यास अशी डॉक्युमेंट्स वाचणं अवघड असतं. वाचण्याची कमाल जागा उपलब्ध करून देणारा रीड मोड व्ह्यू तुम्ही कशाप्रकारे बदलून घ्याल? तर पुन्हा व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे आणि रीड मोड व्ह्यूवर क्लिक करायचं आहे. बघा अशा प्रकारे त्यानंतर आन्सर सबमिट करूया.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही विज्ञान प्रदर्शनी एक फ्लायर तयार केलेला आहे. या फ्लायरमध्ये तुम्ही शेप आउटलाईन असलेल्या मजकूर, चौकटीच्या आत ठिकाणाचा तपशील समाविष्ट केला आहे. आता तुम्हाला ही शेप आउटलाईन काढून टाकायची आहे. तुम्ही मजकूर चौकटीची शेप आउटलाईन काढून टाकण्यासाठी कोणता क्रम पाळाल? तर बघा, याला आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. बघा, सिलेक्शन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला? फॉर्मॅट या टॅबमध्ये जायचं आहे. आपल्याला शेप आउटलाईन काढा म्हटलेलं असल्यास शेप आउटलाईनवर क्लिक करायचं आहे आणि ते नो आउटलाईनवर क्लिक करा. अशा प्रकारे बघा, इथे शेपची जी आउटलाईन होती ती रिमूव्ह झालेली आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून स्मार्ट आर्ट ग्राफिक्स काढून टाका म्हटलेलं आहे. तर बघा, स्मार्ट आर्ट ग्राफिक्स काढून टाका म्हटलेलं आहे. तर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि एक सिम्पली डिलीट या बटनवर क्लिक करत जायचं आहे अशा प्रकारे. तर बघा, स्मार्ट आर्ट ग्राफिक्स निघून गेलेले आहे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही एम एस वर्ड वापरून तुमच्या रेझ्युमे तयार केलेला आहे. तुम्हाला तुमचा फोटो पिक्चर कंट्रोलमध्ये समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटच्या सुरुवातीला तुम्ही पिक्चर कंट्रोल कशाप्रकारे समाविष्ट कराल? तर बघा, सुरुवातीला पिक्चर कंटेंट कंट्रोल आपल्याला समाविष्ट करायचा आहे. यासाठी काय करायचं आहे? इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला? दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये त्या ठिकाणी क्लिक करा आणि डेव्हलपर या टॅबमधनं पिक्चर कंटेंट कंट्रोल या ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय म्हटलेलं आहे आपल्याला? तुम्ही एम एस वर्ड वापरून एक रिझ्युमे तयार केलेला आहे. आता तुम्हाला तुमचा फोटो पिक्चर कंट्रोलमध्ये समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटच्या सुरुवातीला तुम्ही पिक्चर कंट्रोल कशाप्रकारे समाविष्ट कराल म्हटलेलं आहे. तर बघा, पिक्चर कंट्रोल समाविष्ट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर डेव्हलपर या टॅबमध्ये जायचं आहे. कंट्रोलर्समधून आपल्याला पिक्चर कंट्रोल इथून समाविष्ट करायचा आहे. बघा, हा पिक्चर कंट्रोल आपण समाविष्ट केलेला आहे आणि आन्सर सबमिट करूया. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेट सेलनंतर एक डेट पिक्चर कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा. तर बघा, डेट सेलनंतर क्लिक करा. त्यानंतर डेव्हलपर या टॅबमध्ये जायचं आहे आणि डेट पिकर कंटेंट कंट्रोल म्हटलेलं आहे आपल्याला. तर बघा, इथे आपल्याला डेट पिकर कंटेंट कंट्रोल दिसत आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये नेम सेलनंतर एक प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा. तर नेम सेल म्हटल्यानंतर नेम सेलनंतरच आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा डेव्हलपरमध्ये जायचं आहे आणि बघा, इथे आपल्याला नेम प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल म्हटलेलं आहे. तर बघा, इथे प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल दिसत आहे आपल्याला. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑर्गनायझेशन सेलनंतर एक ड्रॉप डाऊन लिस्ट कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा. तर बघा, ऑर्गनायझेशनच्या नंतर क्लिक करायचं आहे. पुन्हा डेव्हलपर या टॅबमध्ये जायचं आहे आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे? ऑर्गनायझेशन ड्रॉप डाऊन लिस्ट कंटेंट कंट्रोल म्हटलेलं आहे. तर बघा, इथे दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पिक्चर सेलनंतर पिक्चर कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा. तर कोणत्याही सेलनंतर म्हटल्यानंतर त्या सेलचं नाव वाचून घ्या. त्यासमोर एकदा क्लिक करा. डेव्हलपर या टॅबमध्ये जा आणि पिक्चर कंटेंट कंट्रोल समाविष्ट केलेला आहे आपण आणि आपला आन्सर सबमिट करून बघायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून पिक्चर कंटेंट कंट्रोल काढून टाका म्हटलेलं आहे. तर बघा, पिक्चर कंटेंट कंट्रोल कुठे दिलेलं आहे इथे? तर हे काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे?
अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर डेव्हलपरमध्ये जायचं आहे. आणि काढून टाकण्यासाठी काय करायचं आहे बघा, यावर राईट क्लिक करा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी सिलेक्ट करा आणि कीबोर्डवरील डिलीट हे बटन प्रेस करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधून पिक्चर कंटेंट कंट्रोल काढून टाका. तर पिक्चर कंटेंट कंट्रोलला सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्या कीबोर्डचं डिलीट हे बटन दाबा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटची कारची इमेज आडवी फ्लिप करा म्हटलेलं आहे, म्हणजेच हॉरिझॉन्टली फ्लिप करा म्हटलेलं आहे. त्यासाठी आपल्या कारला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. फॉर्मॅट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर अरेंज या ग्रुपमध्ये रोटेटचा ऑप्शन दिलेला आहे. यामधून आपल्याला फ्लिप हॉरिझॉन्टली म्हटलेलं आहे, यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 2 इमेजेस एकत्रित ग्रुप करून एकच ऑब्जेक्ट तयार करा म्हटलेलं आहे. तर दोनही याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. पहिल्याला सिलेक्शन करा. कंट्रोलचं बटन दाबून दुसरी पण सिलेक्शन करून घ्या. शिफ्टचं बटन दाबून दुसरी सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे बघा, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि बघा इथे अरेंज या ग्रुपमध्ये आपल्याला ग्रुपचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा. यामधून ग्रुपवर क्लिक करायचं आहे. बघा ग्रुपवर क्लिक केल्यानंतर दोनही ऑब्जेक्ट एकाच याच्यात दिसत आहे तुम्हाला. बघू शकता तुम्ही एकाच बॉक्समध्ये दोनही ऑब्जेक्ट्स म्हणजेच इमेजेस दिसत आहे. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करा म्हटलेलं आहे आपल्याला. अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा म्हटलेलं आहे. तर इमेजेसला सिलेक्शन करून घ्या आणि फॉर्मॅट या टॅबमध्ये जायचं आहे. अरेंज या ग्रुपमध्ये जाऊन ग्रुप या ऑप्शनवर क्लिक करा आणि अनग्रुप करा. इथून अनग्रुप केल्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कारची इमेज उजवीकडे 90 डिग्रीमध्ये रोटेट करा म्हटलेलं आहे. तर कारला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केल्यानंतर रोटेट या ऑप्शनवर क्लिक करा आणि उजवीकडे म्हणत आहे तर बघा राईट साईड म्हणजे उजवी बाजू 90 डिग्रीवर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इमेज अनग्रुप करून स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करा म्हटलेलं आहे. तर बघा स्वतंत्र ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी काय करायचं आहे, इमेज सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला फॉर्मॅट या टॅबमध्ये जायचं आहे. यामधून बघा ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि इथून अनग्रुप करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेला मजकूर 1 कॉलम आणि 10 रोज असलेल्या एका टेबलमध्ये रूपांतरित करा म्हटलेलं आहे. यासाठी इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. टेबल या ऑप्शनमध्ये क्लिक करा. सगळ्यात पहिले आपल्या डॉक्युमेंटमध्ये जे काही शब्द दिलेले आहे त्या सर्व शब्दांना सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर टेबल या ऑप्शनवर क्लिक करा. कन्वर्ट टेक्स्ट टू टेबलवर क्लिक करा. त्यानंतर ओके हे बटन प्रेस करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल टायटल 2 या शब्दाला अंडरलाईन स्टाईल लागू करा. तर बघा आर्टिकल टायटल 2 या शब्दाला म्हटलेलं आहे तर या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आणि अंडरलाईनमध्ये जाऊन आपल्याला डायरेक्ट अंडरलाईनवर क्लिक करा आणि अंडरलाईन अप्लाय झालेली आहे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील इंट्रोडक्शन टू द स्टडी या शब्दाचा फॉन्ट सेंच्युरी करा म्हटलेला आहे. तर बघा इंट्रोडक्शन टू द स्टडी या शब्दाला सिलेक्शन करा. फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, सेंच्युरी म्हटलेलं आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे यामध्ये कुठे आहे तर सेंच्युरी. तर बघा इथे आपल्याला सेंच्युरी फॉन्ट मिळालेला आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील 3D या शब्दाची फॉन्ट स्टाईल बदलून इटॅलिक करा. तर या शब्दाला सिलेक्शन करून घ्या आणि आपल्याला फॉन्ट या ग्रुपमधून इटॅलिक इफेक्ट द्यायचा आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमधील इन्क्लुजिंग या शब्दाचा हायलायटिंग कलर बदलून डार्क येलो करा म्हटलेला आहे. तर बघा या शब्दाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉन्ट या ग्रुपमध्ये हायलाइट कलरवर क्लिक करा आणि इथे बघा डार्क येलो कलर दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पेज लेआउट टॅबचा उपयोग करून पेज मार्जिनला नॅरो आणि ओरिएंटेशनला लँडस्केपमध्ये सेट करा म्हटलेलं आहे. तर यासाठी लेआउटमध्ये जायचं आहे. मार्जिनमध्ये जाऊन नॅरोवर क्लिक करा. ओरिएंटेशनवर जाऊन लँडस्केप करा. बघा इथे लँडस्केपचं ऑप्शन आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटचे ओरिएंटेशन लँडस्केपवर सेट करा आणि डॉक्युमेंटची मार्जिन मॉडरेट म्हणून सेट करा म्हटलेलं आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. तर बघा ओरिएंटेशन आपल्याला डॉक्युमेंटचे लँडस्केप करायचे आहे. तर यासाठी लेआउट या टॅबमध्ये जा. ओरिएंटेशनवर क्लिक करायचं आहे आणि लँडस्केपवर क्लिक करा. त्यानंतर डॉक्युमेंटची मार्जिन म्हटलेलं आहे, तर मार्जिनवर क्लिक करा आणि मॉडरेट म्हणत आहे. तर बघा मॉडरेटवर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर इन्सर्ट करा. हेडरमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग आणि फुटरमध्ये थँक्यू इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे. सगळ्यात पहिले इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. हेडर घ्यायचा आहे. हेडरमध्ये जाऊन एडिट हेडरवर क्लिक करा आणि हेडरमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे इम्पॉर्टन्स हा शब्द टाईप करायचा आहे. बघा इम्पॉर्टन्स त्यानंतर ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग आपण टाईप केलेला आहे. त्यानंतर पुन्हा इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. फुटरवर क्लिक करा. एडिट फुटरवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थँक्यू टाईप करून टाकायचं आहे. बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करून बघूया. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा फॉन्ट बदलून तो सेगाव UI सेमी बोल्ड करा म्हटलेला आहे. तर 5व्या वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर काय करायचं आहे फॉन्ट या क्लिपला ओपन करा. त्यानंतर बघा यामध्ये ते आपल्याला फॉन्ट शोधायचा आहे. तर बघा इथे आपल्याला तो फॉन्ट दिसत आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील पहिल्या पॉईंटची हायलाइटिंग कलर बदलून डार्क येलो करा म्हटलेलं आहे. तर बघा पहिल्या पॉईंटची हायलाइटिंग कलर बदलून डार्क येलो करा म्हणत आहे. तर पहिल्या नंबरच्याला सिलेक्शन करायचं आहे. बघा अशा प्रकारे पहिल्या वाक्याला सिलेक्शन करा. त्यानंतर फॉन्टमध्ये जाऊन हायलाईटमध्ये जायचं आहे आणि यामधून आपल्याला डार्क येलो करायचं आहे. डार्क येलोवर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही आता एक डॉक्युमेंट वाचणार आहात ज्यामध्ये मजकुराची भरपूर पानं आहेत. वाचण्याची जागा कमी असल्यानं अशी डॉक्युमेंट्स वाचणं अवघड असतं. वाचण्याची कमाल जागा उपलब्ध करून देणारा रीड मोड व्ह्यू कशा प्रकारे बदलून घ्याल म्हटलेला आहे. तर बघा याच्यासाठी काय करायचं आहे व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला. यामधून रीड मोड व्ह्यू दिसत आहे इथे क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटला रीड मोडमध्ये पहा. नंतर पुन्हा व्ह्यू टॅब एडिट डॉक्युमेंट वापरून डॉक्युमेंटमध्ये एडिट मोडमध्ये कन्वर्ट करा. तर यासाठी व्ह्यू या टॅबमध्ये जायचं आपल्याला. सगळ्यात पहिल्यांदा रीड मोडमध्ये आपलं डॉक्युमेंट पाहायचं आहे आणि त्यानंतर कीबोर्डचं स्किप बटन दाबायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेला मजकूर एक कॉलम आणि 10 रोज असलेल्या एका टेबलमध्ये रूपांतरित म्हणजेच कन्वर्ट करा म्हटलेलं आहे. तर बघा कन्वर्ट म्हटल्यानंतर आपल्याला शब्द सिलेक्शन करावे लागतात. आपल्या डॉक्युमेंटमधले सर्व शब्द सिलेक्शन करून घ्यायचे आहे. इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. टेबल हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ओके दाबा आणि आपला आन्सर सबमिट करूया.
नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्यातील तिसऱ्या शब्दाचा फॉन्ट इफेक्ट बदलून सिंगल स्ट्राईक थ्रू करा म्हटलेला आहे. तर बघा तिसऱ्या वाक्यातील तिसऱ्या शब्दाचा म्हटलेला आहे. तिसऱ्या वाक्यातील तिसऱ्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या आणि सिंगल स्ट्राईक थ्रू म्हटलेलं आहे आपल्याला. तर यासाठी काय करायचं आहे, आपल्याला फॉन्टची क्लिप ओपन करायची आहे. त्यानंतर आपल्याला सिंगल स्ट्राईक थ्रू म्हणत आहे. तर बघा फॉन्टवर जाऊन क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, सिंगल स्ट्राईक थ्रू म्हटलेलं आहे. तर बघा स्ट्राईक थ्रू या ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 2x5चे एक टेबल इन्सर्ट करून त्याच्या कोणत्याही एका सेलचा रंग बदलून रेड कलर द्या म्हटलेला आहे. टाईप करा आणि येलो कलरमध्ये हायलाईट करा म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, लोकेशन हे टेक्स्ट टाईप करायचं आहे आपल्या डॉक्युमेंटमध्ये. तर लोकेशन हा टेक्स्ट आपण टाईप करून घेऊया. बघा अशा प्रकारे टाईप केलेला आहे आपण आणि आता याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. डबल क्लिक करून या टेक्स्टला बघा या टेक्स्टला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचा काय करायचं आहे आपल्याला, येलो कलर करायचा आहे, हायलाइट कलर येलो करायचा आहे. तर बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये इथे हायलाइट कलरचं ऑप्शन दिलेलं आहे, यामध्ये जायचं आहे आणि इथे येलो करायचं आहे अशा प्रकारे आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये साईडलाईन स्टाईलची बिल्ट इन हेडर आणि ग्रिड स्टाईलची बिल्ट इन फुटर जोडा म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, साईडलाईन नावाचं बिल्ट इन हेडर जोडायचं आहे आणि ग्रिड साईडची बिल्ट इन फुटर जोडायचं आहे. म्हणजेच आपल्याला फुटरचे जे प्रकार आहे ते यामध्ये ॲड करायचे आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला हेडर म्हटलेलं आहे, तर यासाठी इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. हेडरवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघायचं आहे आपल्याला साईडलाईन नावाचं हेडर कुठे आहे. तर आपल्याला साईडलाईन स्टाईलची बिल्ट इन हेडर म्हटलेलं आहे. तर बघा इथे साईडलाईनचं दिलेलं आहे आपल्याला. तर यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथे हेडर इन्सर्ट झालेला आहे. त्यानंतर पुन्हा इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. पुन्हा आपल्याला फुटरवर क्लिक करायचं आहे. फुटरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ग्रिड स्टाईलची बिल्ट इन फुटर म्हटलेलं आहे. तर बघा ग्रिडवर आपल्याला जाऊन क्लिक करायचं आहे. तर बघा यामध्ये बरेचसे फुटरचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत. तर बघा इथे आपल्याला ग्रिड स्टाईलचं फुटर दिसत आहे. यावर सुद्धा क्लिक करायचं आहे आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तिसऱ्या वाक्याचा रिलीफ बदलून तो इम्बोस करा. तर हे बघा इम्बोस हे एक प्रकारचं फॉन्ट इफेक्ट आहे. तर तो आपल्याला तिसऱ्या वाक्याचा चेंज करून घ्यायचा आहे. तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. फॉन्टची क्लिप ओपन करायची आहे बघा. कोण्यामध्ये जाऊन इथे जी क्लिप दिसत आहे ती ओपन करायची. अशाच प्रकारच्या बरेचशा क्लिप आहे बघा. स्टाईलची क्लिप आहे इथे, पॅराग्राफची क्लिप आहे. तशीच आपण फॉन्टची क्लिप ओपन केलेली आहे. कशासाठी तर आपल्याला इम्बोस करायचं आहे वाक्याला. तर बघा इफेक्ट्समध्ये आपल्याला बरेचसे इफेक्ट्स इथे दिलेले आहेत. तर यामध्ये इम्बोससुद्धा आहे. तर इथे जाऊन इम्बोसच्या बॉक्समध्ये आपल्याला क्रॉस करायचं आहे म्हणजेच क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके करा आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टेक्स्ट प्लॅनेट ॲड करा. तर बघा वॉटरमार्क टेक्स्ट आपल्याला प्लॅनेट्स म्हणत आहे. तर यासाठी काय करायचं आहे, डिझाईन या टॅबमध्ये जायचं आहे. यामध्ये गेल्यानंतर पेज बॅकग्राऊंड या ग्रुपमधून वॉटरमार्क घ्यायचा आहे. या ऑप्शनवर क्लिक करा. यामधून कस्टम वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे. कस्टम वॉटरमार्कवर क्लिक केल्यानंतर टेक्स्ट वॉटरमार्कला ऑन करा. असं ऑन केल्यानंतर बघा टेक्स्टचा इथे जो बॉक्स दिसत आहे, टेक्स्ट बॉक्स, या बॉक्समध्ये क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला प्लॅनेट हे नाव टाकायचं आहे टाईप करून. बघा अशा प्रकारे नाव टाईप करून टाका किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. कॉपी पेस्ट जर तुम्ही केलं तर
स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. त्यानंतर अप्लाय करा आणि आपला जो हा डायलॉग बॉक्स आहे याला क्लोज करायचा आहे. क्लोज केल्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटचे JD सिव्हिल वॉटरमार्क बदलून कम्प्युटर वॉटरमार्क करा. तर बघा यापूर्वीसुद्धा आपण वॉटरमार्कचा क्वेश्चन सॉल्व केलेला होता. डिझाईन या टॅबमध्ये जावं लागेल. त्यानंतर पेज बॅकग्राऊंडमधून वॉटरमार्क घ्यायचा आहे. वॉटरमार्क घेतल्यानंतर कस्टम वॉटरमार्कमध्ये जायचं आहे. टेक्स्ट वॉटरमार्क ऑलरेडी ऑन आहे. टेक्स्टमधलं JD सिव्हिल काढून टाका आणि यामध्ये आपलं कम्प्युटर हा टेक्स्ट टाईप करून टाकायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपण नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अप्लाय करा. त्यानंतर डायलॉग बॉक्स क्लोज करूया आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे. दिलेल्या डॉक्युमेंटची साईज A3 अशी सेट करा म्हटलेलं आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा. त्यानंतर पेज सेटअप या ग्रुपमधून साईजवर क्लिक करा. साईजवर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, A3 साईज म्हटलेलं आहे. तर बघा A3 साईज इथे आपल्याला दिलेली आहे. यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्ही MS वर्डमध्ये एक प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे. या अहवालातील सर्व शीर्षकांसाठी तुम्हाला एक समान फॉर्मॅटिंग हवं आहे. तुम्ही फॉर्मॅट पेंटर वापरून इंट्रोडक्शन या शीर्षकाचे फॉर्मॅटिंग उर्वरित शीर्षकांना कशा प्रकारे लागू कराल म्हटलेलं आहे. इंट्रोडक्शन या हेडिंगचं जे फॉर्मॅटिंग आहे आपल्या डॉक्युमेंटमध्ये बघा इथे दिसत आहे तुम्हाला. तर यासारखंच आपल्याला इथे डेफिनेशनला, इम्पॉर्टन्सला ते लागू करायचं आहे, म्हणजेच त्याला द्यायचं आहे. तर यासाठी काय करायचं आहे, इंट्रोडक्शन या टेक्स्टला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर होम टॅबमधल्या क्लिपबोर्ड या ग्रुपमध्ये फॉर्मॅट पेंटरचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर क्लिक करा आणि हे डेफिनेशनवर अशा प्रकारे रेप्लिकेट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तशाच प्रकारे सिलेक्शन करून फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करा आणि दुसऱ्यांदा इम्पॉर्टन्स या शब्दाला रेप्लिकेट करत न्या. बघू शकता तुम्ही इंट्रोडक्शनसारखं जे फॉर्मॅटिंग आहे ते यासुद्धा हेडिंगला कन्वर्ट झालेलं आहे, म्हणजे मिळालेलं आहे. आणि आपला आन्सर सबमिट करून बघूया. बरोबर आहे. नेक्स्ट बघा. तुम्ही तुमचा एक रेझ्युमे तयार केलेला आहे, ज्यामध्ये तुमच्या वैयक्तिक तपशिलासाठी तुम्ही एक टेबल समाविष्ट केला आहे. या टेबलचा एक कॉलम तुम्हाला 2 कॉलममध्ये विभाजित करायचा आहे. या सेल्स 2 कॉलम्स आणि 4 रोजमध्ये विभाजित करण्यासाठी तुम्ही कोणता क्रम पाळाल म्हटलेला आहे. तर बघा पर्सनल डिटेल इथे एक आपल्याला रो दिलेली आहे. तर याचं आपल्याला काय करायचं आहे, 2 कॉलम्स आणि 4 रोजमध्ये याचं याला कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला, लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्या पर्सनल डिटेल्स या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. म्हणजे त्याला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केल्यानंतर लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि आपल्याला 4 रोज म्हणत आहे. तर बघा इथे रो अँड कॉलम्समध्ये इन्सर्ट बिलोचं ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये जाऊन 3दा क्लिक करायचं आहे. तर बघा आपल्या 4 रोज झालेले आहे आणि आपल्याला 2 कॉलम म्हटलेला आहे. तर बघा इन्सर्ट लेफ्टवर एकदा क्लिक करा. तर बघा इथे 2 कॉलममध्ये हे कन्वर्ट झालेलं आहे आणि 4 रोमध्ये आपलं जे टेबल होता तो सुद्धा आपल्याला कन्वर्ट झालेला आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. बघा अशा प्रकारे. आणि नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. तुम्ही MS वर्ड वापरून तुमचा रेझ्युमे तयार केलेला आहे. आता तुम्हाला तुमचा फोटो पिक्चर कंट्रोलमध्ये समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटच्या सुरुवातीला तुम्ही पिक्चर कंट्रोल कशाप्रकारे समाविष्ट कराल म्हटलेलं आहे. डेव्हलपरमध्ये जायचं आहे आणि डेव्हलपरमध्ये गेल्यानंतर बघा कंट्रोलर्स यामध्ये तुम्हाला इथे पिक्चर कंट्रोलचं ऑप्शन दिलेलं आहे बघा. पिक्चर कंटेंट कंट्रोल यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया.
बरोबर आहे क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तुम्ही विज्ञान प्रदर्शनासाठी एक फ्लायर तयार केलेला आहे. या फ्लायरमध्ये तुम्ही शेप आउटलाईन असलेल्या मजकूर चौकटीच्या आत ठिकाणचा जो तपशील आहे, तो समाविष्ट केलेला आहे. आता तुम्हाला ही शेप आउटलाईन काढून टाकायची आहे. तुम्ही मजकूर चौकटीतील शेप आउटलाईन काढून टाकण्यासाठी कोणता क्रम पाळाल म्हटलेला आहे. तर बघा, इथे आपल्याला कंसामध्ये व्हेन्यूज डिटेल्स म्हणून नाव दिलेलं आहे, तर ते सुद्धा इथे आपल्याला दिसत आहे. तर याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्शन केल्यानंतर फॉर्मॅट या टॅबमध्ये जायचं आहे. फॉर्मॅट या टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथे शेप आउटलाईनचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करा आणि यामध्ये नो आउटलाईनचं ऑप्शन आहे, यावर सुद्धा क्लिक करायचं आहे. तर बघा आपल्या या शेपची जी आउटलाईन आहे ती रिमूव्ह झालेली आहे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कोणताही शेप इन्सर्ट करा आणि ड्रॉइंग टूल्स फॉर्मॅट टॅब शेप फिल मधून नो फिल वापरून शेपचा कलर काढा म्हटलेला आहे. तर कोणताही एक शेप आपण पहिल्यांदा इन्सर्ट करूया. इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा इलुस्ट्रेटेशन या ग्रुपमध्ये शेप्सचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करा. यामधून मी ओव्हलचं शेप घेत आहे. बघा अशा प्रकारे ड्रॉ करून आपण इथे काढलेलं आहे आणि याचा आपल्याला शेप फिलमध्ये जायचं आहे याच्यामध्ये आणि इथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नो फिलचं ऑप्शन वापरायचं सांगितलेलं आहे. तर यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करून बघूया. राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्फिनिटी साइन डॉक्युमेंटच्या शेवटी टाका. तर डॉक्युमेंटच्या शेवटी एक क्लिक करा. अशा प्रकारे त्यानंतर बघा साइन टाका म्हणत आहे आपल्याला, तर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. सिम्बॉलच्या याच्यामध्ये जाऊन यावर क्लिक करा सिम्बॉलच्या ॲरोवर आणि आपल्याला कोणतं साइन म्हटलेलं आहे, इन्फिनिटी. तर बघा इथे दिलेलं आहे, यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, पेंटागॉन आकार इन्सर्ट करा आणि त्याला फ्लिप व्हर्टिकल करा म्हटलेलं आहे. तर बघा यासाठी काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला. शेप्समध्ये जायचं आहे इलिस्ट्रेटेशन ग्रुपमधून आणि आपल्याला पेंटागॉन म्हटलेलं आहे. तर बेसिक शेप्समध्ये पेंटागॉन हा आपल्याला शेप्स मिळालेला आहे. यावर क्लिक करा आणि अशा प्रकारे ड्रॉ करून काढायचा आहे आणि याला आपल्याला काय म्हटलेलं आहे, फ्लिप व्हर्टिकली आपल्याला करायचं आहे. तर बघा इथे फॉर्मॅट टॅब ओपन झालेला आहे आणि यामध्ये रोटेटचं ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये फ्लिप व्हर्टिकलसुद्धा ऑप्शन आहे. यावर क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करायचा आहे. आपला आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा काय म्हटलेला आहे, मजकूर लिहा आणि त्यावर टिप्पणी जोडा म्हटलेलं आहे. तर बघा कोणताही आपण मजकूर जोडू शकतो. तर बघा काही सुद्धा आपल्याला लिहायचं आहे यामध्ये. तर बघा अशा प्रकारे आपण इथे लिहिलेलं आहे आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये रेक्टँगल आकार वापरा म्हटलेला आहे. तर बघा रेक्टँगल हा शेप आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट करायचा आहे. तर यासाठी काय करायचं आहे, इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. शेप्सवर क्लिक करा आणि रेक्टँगल म्हणत आहे आपल्याला. तर बघा इथे रेक्टँगल शेप दिलेला आहे. यावर क्लिक करा आणि ड्रॉ करून अशा प्रकारे काढायचा आहे आणि आपला आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा, फक्त मजकूर लिहा म्हटलेला आहे. तर आपल्याला इथे काहीसुद्धा टाईप करायचं आहे. बघा अशा प्रकारे काहीही टाईप करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा.
ब्रोशरमध्ये वरील बाजूस असलेला ट्रिगल शेप निवडा आणि 160 डिग्रीवर त्याला रोटेट करा म्हटलेलं आहे. तर बघा, ट्रिगल शेप आपल्याला 160 डिग्रीवर रोटेट करायचा आहे. तर बघा, या शेपला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फॉर्मॅट या टॅबमध्ये जायचं आहे, रोटेटवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला 160 डिग्री म्हटलेलं आहे, तर मोर रोटेशन ऑप्शनमध्ये जायचं आहे. आणि बघा, इथे रोटेटचं ऑप्शन दिलेलं आहे. या ऑप्शनमधून जे काय आहे ते काढून टाका आणि ते 160 आपल्याला टाकायचं आहे. 160 टाका आणि त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपला आन्सर सबमिट करून बघूया. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वाघाची इमेज डावीकडे 90 डिग्रीमध्ये रोटेट करा म्हटले आहे. तर बघा, वाघाच्या इमेजला आपण सिलेक्शन करून घेतलेलं आहे. सिलेक्शन केल्यानंतर फॉर्मॅट या टॅबमध्ये जा, रोटेट या ऑप्शनवर क्लिक करा आणि यामधून आपल्याला काय म्हटलेलं आहे, डावीकडे म्हणजेच लेफ्ट. तर रोटेट लेफ्ट 90 डिग्रीवर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट बघा त्यानंतर. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंटच्या खालील भागात ॲनिमल्स टेक्स्ट इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर बघा, खालील भागात म्हटलेलं आहे, तर खाली आपण एक क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, ॲनिमल हे टेक्स्ट आपण टाईप करून टाकूया. बघा, अशा प्रकारे आपण टाईप केलेलं आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा त्यानंतरचा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ओव्हल आकार वापरा आणि त्या ओव्हलची हाईट 5 सेंटीमीटर व विथ 5 सेंटीमीटर इतकी करा म्हटलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला ओव्हल नावाचा आकार यामध्ये ॲड करायचा आहे. तर इन्सर्ट या टॅबमध्ये जाऊया, शेप्सवर क्लिक करा आणि यामधून आपल्याला ओव्हल घ्यायचा आहे. तर बघा, ओव्हलवर क्लिक करा, ड्रॉ करून काढा अशा प्रकारे. आणि ड्रॉ करून काढल्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, हाईट आणि विथ याची चेंज करायची आहे. तर बघा, फॉर्मॅट हा टॅब इथे ओपन झालेला आहे आणि लास्टला बघा साईज इथे ग्रुप दिसत आहे. तर बघा, हाईटमध्ये 5.77 आहे, तर आपल्याला 5 सेंटीमीटर फक्त करायचं आहे, ओन्ली 5. तर 5 राहू द्या आणि सेंटीमीटरसुद्धा राहू द्या, बाकीचं काढून टाका. त्यानंतर इथे सुद्धा 5 सेंटीमीटर म्हटलेलं आहे, तर सेंटीमीटर राहू द्या आणि इथे सुद्धा आपल्याला 5 संख्या टाकायची आहे. अशा प्रकारे. आणि कुठे एक सिंगल क्लिक करा आणि आपला आन्सर सबमिट करूया. अशा प्रकारे बघा, वर्डचे सर्व 148ही सुद्धा मी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करून दाखवलेले आहेत. आणि अशाच प्रकारचे या पुढील टॉपिकवरचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील, म्हणजेच एक्सेल, पॉवरपॉईंट, आउटलुक, विंडोज, इंटरनेट, तर मी याच चॅनलवर हे सर्वसुद्धा टॉपिकचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच पुढे एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.